यहीं इन मगरमच्छों से भरी नदी में छोड़ आता इसको। तर याचा हा पाठ पहिला असणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, पेशी विज्ञान हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी थोडंसं बेसिक बघूयात। पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय, हे जे बेसिक आहे हे थोडं रिकॉल करूया। सी या ठिकाणी पेशीची व्याख्या दिलेली आहे, सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक आणि लहानात लहान एकक म्हणजेच पेशी होय। म्हणजेच काय, सजीव जे प्राणी, वनस्पती, मनुष्य यांच्या शरीरातला सगळ्यात लहानात लहान घटक जो की रचनात्मक कार्यात्मक आहे याला पेशी असं म्हणलेलं आहे। ओके, त्यानंतर ऊती म्हणजे काय, तर या ज्या पेशी आहेत या एकसारख्या पेशी एकत्र आल्यानंतर एक विशिष्ट कार्य करतात, एक विशिष्ट कार्य करण्यासाठी त्या वापरल्या जातात, अशा पेशींच्या समूहाला ऊती असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी या पेशीचं मी एक पिक्चर ऍड केलेलं आहे। आतमध्ये हे जे तुम्हाला वेगवेगळे घटक दिसतात याला पेशीचे अंगके असं म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल पेशी केंद्रक असतं, तंतुकणिका असतात, तारा केंद्रक असतं। तर हे जे सगळे घटक आहेत याला पेशीचे अंगके असं म्हटलं जातं। आता ऊती, एकसारख्या पेशी आहेत ह्या एकत्र आल्यानंतर त्यापासून पुढे ऊती बनतात आणि ऊती एकत्र आल्यानंतर पुढे अवयव बनतो आणि अवयव पासून अवयव संस्था आणि ह्यूमन बॉडी तयार होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे जे टिश्यूज म्हणजेच काय ऊती आहेत, हे ऊती या ऊतींच्या पासून इथे वेगवेगळे हे अवयव तयार झालेले आहेत आणि ह्या अवयवापासून अवयव संस्था आणि पुढे मनुष्य आणि पुढे ह्यूमन बॉडी निर्माण होत असते। तर त्या सगळ्यात बेसिक आपण काय होतं, पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय, हे सगळं क्लिअर केलेलं आहे। आता आपण बघणार आहोत की पेशी विज्ञान, जो की आपल्या चॅप्टरचा पहिलाच पॉइंट आहे पेशी विज्ञान, त्याला सायटोलॉजी असं सुद्धा म्हटलेलं आहे। सी पेशी विज्ञान म्हणजेच काय, पेशी जी आहे या पेशीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर पेशीच्या वेगवेगळ्या रचना सुद्धा आहेत, काही पेशीचे अंगके आहेत म्हणजे त्यातले 8 जे घटक आहेत ते, शिवाय आपला या सायन्स 2 मध्ये जो सेकंड चॅप्टर होता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, जरा आठवून बघा, याच्यामध्ये आपण पेशी विभाजन हा मुद्दा शिकलेला आहोत। तर गुणसूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन, हे जे विभाजन आहे म्हणजेच काय पेशी विभाजन, या सगळ्याचा अभ्यास करणे यालाच पेशी विज्ञान असं म्हटलेलं आहे। म्हणजेच काय, पेशीचे प्रकार, पेशीची रचना वेगवेगळ्या, पेशीची अंगके आणि पेशी विभाजन याच्या अभ्यासाला पेशी विज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे। सी आता या पेशी विज्ञानाचा इतका महत्वपूर्ण वाटा मेडिकल रिसर्च मध्ये आहे, कारण त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही आजार निर्माण झालेले आहेत, जी रोगराई पसरलेली आहे, याच्यावरती ते कंट्रोलिंग करण्यासाठी या पेशी विज्ञानाचा महत्वपूर्ण वाटा आहे। तर आता याच्याशी रिलेटेड ज्या काही संस्था आहेत या भारतामध्ये पुण्यामध्ये एक आहे, ती म्हणजे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था, ही पुण्यामध्ये लोकेटेड आहे, आणि दुसरी एक आहे ती आहे इनस्टेन, ही संस्था बेंगलोर येथे आहे। तर आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मूलपेशी, स्टेम सेल। तर आपल्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे मूलपेशी। विद्यार्थ्यांनो, वही पेन पटकन घेऊन बसा, जे जे पॉइंट मी व्यवस्थित क्लिअर सांगत आहे ते व्यवस्थित तुम्ही पटपट त्याचे पॉइंट काढत चला। तर आता बघूया, पहिल्यांदा मूलपेशी म्हणजे काय, तर सगळ्यात सुरुवातीला जी आपल्याला पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते आणि हळूहळू त्याची फोड करून नेमकं मूलपेशी म्हणजे काय हे समजावून सांगते। सी स्त्री युग्मनज व पुयुग्मनज यांचे मिलन झाल्यानंतर युग्मनज बनते, त्यापासून पुढे सजीव बनतो, बरोबर। वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात जो सजीव पेशींचा एक गोळा असतो त्या पेशींना मूलपेशी असे म्हणतात। ओके, ही झाली त्याची व्याख्या। आता या व्याख्येचा अर्थ समजून घेऊया। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ही डायग्राम लक्षात आहे, तर ही आहे स्त्री प्रजनन संस्थेची डायग्राम। तर याच्यावरून आपण आता समजून घेऊया। या ठिकाणी जे आहेत हे आहेत अंडाशय, हा भाग आहे याला गर्भाशय असं म्हटलं जातं, या 2 आहेत हे आहेत अंडवाहिनी, ही आहे ग्रीवा आणि ही आहे योनी। तर या योनी मार्गातून जेव्हा स्पर्म, पुरुषाचे स्पर्म येतील त्यावेळेला ते ट्रॅव्हल करून हळूहळू कुठे येतात, अंडवाहिनीमध्ये येतात। जेव्हा या अंडाशयामध्ये जे अंडी असतात त्याला ओव्ह्यूम किंवा एग असं म्हटलं जातं, हे एग जेव्हा इथून फुटून बाहेर पडतात आणि इथून येणारा हा स्पर्म आहे त्याला जेव्हा ते मिळतात, त्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा त्या ठिकाणी एक युग्मनज बनतो।
हा युग्मनज हळूहळू सूत्री विभाजनाने त्याची वाढ होत जाते. म्हणजे एक पेशी असेल तर त्याचे पुन्हा 2, 2चे 4, 4चे 8 असे त्याचे काय होत जाते, विभाजन होत जाते. आणि हळूहळू त्याचे विभाजन झाल्यानंतर तो खाली इथे येतो आणि या गर्भाशयाच्या आतमध्ये जो गर्भाशयाचा अंतःस्तर असतो तिथे तो चिकटतो आणि त्याची हळूहळू पुढे वाढ होत जाते. तर हा सगळा जी हिस्टरी आहे, हा सगळा अभ्यास जो आहे आपण ऑलरेडी केलेला आहे. फक्त फॉर पर्पज ऑफ रिकॉलिंग मी तुम्हाला हे सांगत आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आता, असं मिलन झाल्यानंतर युग्मनज बनतो आणि त्यापासून पुढे सजीव बनतो. आता ही त्याची सजीवाची जी वाढ होणार आहे हळूहळू सूत्री विभाजनाने, या वाढीच्या सुरुवातीच्या काळात या पेशींचा जो पेशींचा गोळा असतो त्याच पेशींना मूलपेशी असं म्हणतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की पेशी सुरुवातीच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना मूलपेशी असं म्हटलं जातं. तर या मूलपेशींचा मानवी शरीरामध्ये खूप महत्वपूर्ण वाटा आहे. कारण या पेशी काय करतात, आपल्यासारख्याच इतर पेशींना सुद्धा जन्म देतात. तसेच एखादी जखम झाली असेल किंवा काही कारणास्तव ऍक्सिडेंट झाला, काही जखम झालं, कापलं, भाजलं, तर अशा वेळेला तो जो जखम आहे ही बरी करण्यासाठी सुद्धा या मूलपेशींचा महत्वपूर्ण वाटा असतो. आता आपण बघितलं की नेमकं मूलपेशी म्हणजे काय, तर मूलपेशी म्हणजेच काय, जे युग्मनज स्त्री युग्मनज आणि पुंयुग्मनज यांचं मिलन झाल्यानंतर जो युग्मनज बनतो त्याची पुढे हळूहळू डेव्हलपमेंट होत असते. ह्या डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही पेशी असतात या पेशींच्या गोळ्यालाच मूलपेशी असं म्हटलं जातं. त्यानंतर अकॉर्डिंग टू सोर्सेस त्याचे 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता विद्यार्थ्यांनो, भ्रूणीय मूलपेशी नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की भ्रूणीय म्हणजे काय, भ्रूण अवस्थेमध्ये ज्या पेशी असणार आहेत त्यांना भ्रूणीय मूलपेशी असं म्हणलं जातं. तर ह्या अशा असणार आहेत. आणि दुसरं आहे ते आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. म्हणजे प्रौढ शरीरामध्ये ज्या पेशी आपल्याला आढळणार आहेत त्याला मूलपेशी असं प्रौढ किंवा वयस्क मूलपेशी असं म्हणणार आहे. तर या दोघांना सुद्धा आपण एक एक करून पकडूयात आणि याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात. चला तर बघूयात. पहिला आहे भ्रूणीय मूलपेशी. आता मगाशी मी सांगितलं की जेव्हा एग आणि स्पर्म एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून पुढे युग्मनज तयार होतो. आता हा युग्मनज तयार झालेला आहे, त्याच्यापासून पुढे काय सुरू होतं, हळूहळू सूत्री विभाजन होतं. म्हणजे एकापासून 2, 2पासून पुन्हा 4, 4 पासून 8, 8 पासून असं पुढे विभाजन त्यांचं होत जातं. म्हणजे पहिला दिवस हा असणार आहे, दुसरा दिवस, तिसरा दिवस, साधारणतः 4थ्या दिवसावेळी त्याचे एकापासून 8 पेशीमध्ये निर्माण झालेला असणार आहे. म्हणजेच काय होत आहे, पेशीचे विभाजन होत आहे. असं साधारणतः पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत चालू राहतं आणि 14व्या दिवसानंतर पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. आता एक नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे, पेशीचे विशेषीकरण. बघा विद्यार्थ्यांनो, पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत काय होतं, जे फलित अंडी आहे याचं काय होतं, युग्मनज तयार होतं आणि त्याचं काय होतं, विभाजन सुरू होत राहतं. हे साधारणतः 14व्या दिवसापर्यंत होतं. 14व्या दिवसानंतर काय होतं, त्या पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. आता पेशीचे विशेषीकरण म्हणजेच काय, तर त्या ज्या पेशी आहेत, या पेशी एकसारख्या ज्या पेशी आहेत ह्या एकत्र येतात आणि त्यापासून पुढे यकृत पेशी, रक्तपेशी, अस्थिपेशी या अशा वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत या पेशी निर्माण व्हायला सुरू होतात. यालाच पेशीचे विशेषीकरणाचे म्हणतात. लक्षात घ्या, पेशीचे विशेषीकरण म्हणजेच काय, 14व्या दिवसानंतर जेव्हा युग्मनज बनतो, युग्मनज बनल्यापासून पुढे 14व्या दिवसानंतर पेशीचे ज्या एकसारख्या पेशी आहेत ह्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून पुढे वेगवेगळ्या पेशी निर्माण होतात. म्हणजे चेतापेशी, यकृत पेशी, रक्तपेशी या पेशी निर्माण होतात. यालाच पेशीचे विशेषीकरण असं म्हणलं जातं. आता हा साधारणतः 4व्या दिवसाचा असणार आहे एम्ब्रॉय किंवा युग्मनज आहे हा. याच्यानंतर हळूहळू 14व्या दिवसापासून पुढे काय होणार, अशा प्रकारच्या पेशीचे 2 लेयर तयार होणार आणि याच्यामध्ये म्हणजेच काय, जळणस्थळ निर्माण होतात. जळणस्थळ ही कन्सेप्ट तुम्हाला आठवते का, तर बघा त्यामध्ये अंत्यस्तर, मध्यस्तर, आद्यस्तर हे सगळे स्तर असतात. तर या स्तरांपासून वेगवेगळ्या पुन्हा पेशी निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल चेतापेशी, यकृत पेशी, रक्तपेशी, हृदयपेशी या सगळ्या पेशी तयार होतात. तर याच कन्सेप्टला काय म्हणलं जातं, पेशीचं विशेषीकरण असं म्हटलं जातं.
आता आपण बघणार आहोत की मी इथं नाव दिलेलं आहे बहुविधता किंवा प्लुरिपोटन्सी. तर बहुविधता प्लुरिपोटन्सी याचा अर्थ काय म्हणजे सगळ्यात पहिला काय सांगते की हा एक पेशीचा गुणधर्म आहे. बहुविधता काय आहे? पेशीचा गुणधर्म आहे. बहु म्हणजेच काय तर अनेक आणि विधता म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या. तसंच प्लुरिपोटेन्सीचं सुद्धा कोड करून सांगते. प्लुरी म्हणजे काय मेनी किंवा अनेक, खूप, आणि पोटेन्सी म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचं. तर एका पेशीपासून पुन्हा वेगवेगळ्या पेशी निर्माण होणे किंवा निर्माण करणे हा जो गुणधर्म आहे यालाच बहुविधता असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आलेलं आहे. पेशीच्या विशेषीकरणानंतर त्या पेशीपासून वेगवेगळ्या पेशी निर्माण करणे हा जो गुणधर्म पेशीचा आहे यालाच बहुविधता असं म्हटलं जातं. तर आपला पॉइंट काय आहे? भ्रूणीय मूलपेशी. तर असं हे पेशीचे जे विशेषीकरण आहे हे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी ज्या पेशी असतात त्या पेशींनाच भ्रूणीय मूलपेशी असं म्हटलं जातं. कशा? पेशीचे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी ज्या पेशी आहेत त्यांना भ्रूणीय मूलपेशी असं म्हटलं जातं. तर साधारणतः मानवी शरीरामध्ये एकूण 220 प्रकारच्या पेशी आहेत आणि ह्या वेगवेगळ्या पेशी एकत्र येतात, त्याच्यापासून उती बनतात, उतींपासून पुढे अवयव निर्माण होतात. तर या सगळ्या अशा प्रकारच्या पेशी आहेत. रिलेटेड टू हार्ट आहेत, रिलेटेड टू ब्लड आहेत, त्याचबरोबर लिव्हरशी रिलेटेड पेशी आहेत, काही अस्थि पेशी आहेत, तसेच किडनीशी रिलेटेड पेशी आहेत, स्वादुपिंडाशी रिलेटेड पेशी आहेत. तर या पेशी सगळ्या काय आहेत? रिलेटेड टू, त्या सगळ्या एकत्र येतात, त्यापासून उती, उतींपासून पुढे अवयव आणि अवयवांपासून पुढे अवयव संस्था आणि मानवी शरीर तयार होते. तर हे असं झालं त्याची ही कन्सेप्ट. तर आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला या मूलपेशी मिळवायच्या असतील तर त्या साधारणतः जो युग्मनज तयार झालेला आहे तो 5व्या ते 7व्या दिवसापर्यंत पासून त्या ज्या पेशी आहेत त्या पेशी आपल्याला घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या पेशी घ्यायच्या कशा? तर एखाद्या प्रेग्नेंट लेडीच्या शरीरामध्ये जाऊन त्या पेशी काढून घ्यायच्या वगैरे का? असं काही करायचं नाहीये. तर एक गोष्ट तुम्ही आठवा, इन विट्रो फर्टिलायझेशन ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये काय केलं जायचं तर जे स्पर्म आहेत किंवा जे एग आहेत हे दोघं जण एकमेकांवरती सोडल्यानंतर त्याच्यापासून एक युग्मनज तयार व्हायचा. म्हणजे ते व्हेरियस क्वांटिटीमध्ये ते युग्मनज तयार व्हायचे. त्यातले जे रिक्वायर्ड आहेत ते त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जायचे आणि जे आपल्याला ते जे रिक्वायर्ड आहे किंवा जे उरलेले आहेत युग्मनज ते फेकून न देता त्याच्यावरती अशा प्रकारे लॅबोरेटरीज मध्ये प्रयोग केले जातात. आता तो जो युग्मनज आहे त्याच्यापासून हळूहळू पुढे विभाजन होत जाणार. तर त्या युग्मनज किंवा त्या पेशीवरती योग्य ते बायोकेमिकल टाकलं जातं. त्या बायोकेमिकल थ्रू पेशी बनवली जाते. पेशीपासून पुढे उती बनवली जाते आणि उतींपासून इच्छित असे अवयव सुद्धा बनवले जाऊ शकतात. म्हणजेच काय, 5व्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो पेशी आहेत या पेशींचा गोळा घ्यायचा, त्याच्यावरती योग्य ते बायोकेमिकल्स त्याच्यावरती टाकायचे, त्याच्यापासून त्या पेशी तयार करायच्या, उती तयार करायच्या आणि आपल्याला हवे असलेले अवयव सुद्धा आपण तयार करू शकतो. तर हे झालं भ्रूणीय मूलपेशींशी रिलेटेड. आता पुढचा आहे त्या प्रकार आहे तो आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. म्हणजे वयस्क शरीरामध्ये या मूलपेशी आढळतात. तर त्याचे सोर्सेस 3 आहेत. पहिला आहे अस्थिमज्जा, दुसरा आहे मेदउतींच्या मध्ये या सेल्स आढळतात आणि रक्तपेशींच्या मध्ये अशा प्रकारच्या या मूलपेशी आढळतात. शिवाय एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी नाळ असते ही नाळ कट केली जाते आणि त्या नाळ कट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे रक्त आहे हे रक्त या रक्तामधून सुद्धा मूलपेशी मिळवल्या जातात. तर त्यासाठी सुद्धा एक कन्सेप्ट आहे, एक प्रोसिजर आहे. ऍक्च्युली ही जी प्रोसिजर आहे ही तुमच्या बुकमध्ये दिलेली नाहीये. फॉर युअर नॉलेज, फॉर युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी हे ऍड केलेली आहे. तर एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्माला आल्यानंतर त्याची जी नाळ आहे ही नाळ कट केली जाते. त्या नाळेमध्ये जे रक्त आहे हे रक्त एक पाउच मध्ये किंवा एक छोटीशी कलेक्शन बॅग आपण म्हणूया त्यामध्ये ते व्यवस्थित स्टोअर केलं जातं. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ते म्हणजे ते जे ब्लड आहे त्याच्यावरती थोडंसं अनालिसिस केलं जातं, काही एक्झामिनेशन्स केल्या जातात. त्यानंतर ते पुढे ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर एक व्यवस्थित स्पेशल कंटेनर असतं त्यामध्ये ते स्टोअर केलं जातं आणि ज्या ठिकाणी ब्लड बँकिंग आहे, कॉर्ड ब्लड बँकिंग आहे त्या ठिकाणी ते व्यवस्थित स्टोअर केलं जातं. तर अशा प्रकारच्या ज्या कॉर्ड ब्लड बँकिंग आहेत यामध्ये वजा 100
35°C ते वजा 190°C इतकं कमी तापमान असतं. त्यामध्ये द्रवरूप नायट्रोजन असतो आणि अशा या द्रवरूप नायट्रोजन आणि इतक्या कमी टेम्परेचरमध्ये हे जे काही नाळेतील रक्त आहे जे आपण स्टोअर केलेलं आहे स्पेशल बॅग मध्ये किंवा स्पेशल कंटेनर मध्ये ते त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जातं फॉर द फ्युचर पर्पज. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेणेकरून भविष्यामध्ये जर काही आजार झाला रोग झाला तर त्या स्टेम सेल्स वरती योग्य ते बायोकेमिकल वगैरे टाकून त्या पेशी पुन्हा निर्माण करता याव्यात आणि ते पुन्हा तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करता यावं या हेतूने त्या स्टोअर केल्या जातात. तर पुढचा पॉइंट आहे तो आहे मूलपेशींचे उपयोग. मूलपेशी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते हे जर आपण बघितलं तर त्या मूलपेशीचा उपयोग काय आहे हे बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला आहे ते आहे पुनर्जीवन उपचार आणि त्यातला तो आहे सेल थेरपी ट्रीटमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, आता जो काही मधुमेह हा आजार आहे त्याचबरोबर हृदयविकार आहेत, पार्किन्सन्स आहे, अल्झायमर्स आहे, तर हे जे आजार असे आहेत याच्यावरती मूलपेशींचा उपयोग करून सेल थेरपी केली जाते. तर ती कशी केली जाते फॉर एक्झाम्पल आपण बघूया. तर मानवी शरीरामध्ये स्वादुपिंड असते माहिती आहे. तर या स्वादुपिंडाचं काय कार्य आहे, एक पाचक रस निर्माण करणे. तर त्याच्यामध्ये बीटा सेल्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठले सेल्स असतात, बीटा सेल्स असतात आणि हे बीटा सेल्स काय करत असतात, इन्सुलिन क्रिएट करत असतात. त्यामुळे काय होतं, जी बॉडीची ग्लुकोज लेवल आहे ही ग्लुकोज लेवल कंट्रोलिंग मध्ये राहते किंवा मेंटेन राहत असते. समजा या बीटा सेल्स मध्ये काही बिघाड झाला तर काय होणार, इन्सुलिन तयार करण्यामध्ये सुद्धा बिघाड होणार. त्यामुळे ग्लुकोज लेवल जे आहे ते मेंटेन ठेवण्यामध्ये सुद्धा बिघाड होणार. त्यामुळेच काय होणार आहे, मधुमेह हा आजार जडणार आहे. तर या मधुमेहावरती सेल थेरपी कशी केली जाते, बाय युजिंग अ मूल पेशी किंवा बाय युजिंग अ स्टेम सेल्स म्हणूयात आपण. तर ते कसे केले जातं, तर ह्या ज्या बीटा सेल्स आहेत त्या बीटा सेल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्या व्यक्तीमधून. त्यानंतर त्या लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावरती रिप्रोग्रॅमिंग किंवा एक प्रकारचं त्या दुरुस्त करतात असं आपण म्हणूया आणि त्या ज्या दुरुस्त केलेल्या पेशी आहेत त्या पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केल्या जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन सेल थेरपी फॉर द डायबिटीज. त्यामुळे काय होणार, आता या दुरुस्त केलेल्या बीटा सेल्स त्या व्यक्तीमध्ये गेल्यानंतर त्याचं जे इन्सुलिन निर्माण करण्याचं काम आहे हे व्यवस्थित राहणार, ग्लुकोजची लेवल सुद्धा कंट्रोल राहणार आणि जो डायबिटीज आहे हा नियंत्रित राहणार. त्यानंतर दुसरा आजार आहे तो आहे अल्झायमर्स. आता अल्झायमर्स हे नाव तुम्ही ऐकलं असाल, पण अल्झायमर्स मध्ये नेमकं काय होतं तर बघा, एखादी गोष्ट तर अल्झायमर्स या आजारामध्ये या आजाराचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात राहत नाहीत. म्हणजेच काल रात्री तो काय जेवला किंवा सकाळी उठल्यानंतर त्याने काय केलं किंवा थोडं अर्ध्या तासापूर्वी तो काय करत होता, असं याला शॉर्ट मेमरी लॉस असं म्हणतात. तर हा आजार यालाच अल्झायमर असं म्हणलं जातं. तर या व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होत असतो. तर नॉर्मल व्यक्ती जो असतो त्याचा हा ब्रेन असा असतो, तर जो अल्झायमर्स डिसीज आहे ह्या व्यक्तीचा जो ब्रेन आहे हा असा म्हणजे तो थोडा कमकुवत झालेला असतो. तर या आजारामध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी जे सेल्स आहेत ब्रेन सेल्स आहेत हे घेतले जातात, त्याच्यावरती ते थोडेसे लॅबोरेटरीज मध्ये वगैरे त्याचे ते रिप्रोग्रामिंग केले जातात. म्हणजे आपण थोडक्यात म्हणूयात की दुरुस्त केल्या जातात त्या, आणि त्या पेशी दुरुस्त केलेल्या पेशी पुन्हा त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या पेशंटमध्ये त्या ट्रान्सप्लांट केले जातात. त्यामुळे पुन्हा काय होणार आहे, त्याचा जो काही पेशी आहे त्या पेशींचं कार्य व्यवस्थित चालू राहणार आणि त्याचा जो आजार आहे हा कमीत कमी होण्यासाठी मदत होणार. हे झालं अल्झायमर्सशी रिलेटेड. त्यानंतर हृदयविकाराशी रिलेटेड सुद्धा असंच आहे. हृदयविकाराशी रिलेटेड समजा हृदयाशी रिलेटेड या ठिकाणी ज्या काही पेशी आहेत या पेशींच्या मध्ये समजा काही बिघाड झाला तर त्यावेळेला काय केलं जातं, इथल्या ज्या काही पेशी आहेत या पेशी एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात, त्याच्यावरती थोडंसं रिप्रोग्रॅमिंग केलं जातं. रिप्रोग्रॅमिंग केलेल्या ज्या दुरुस्त केलेल्या पेशी आहेत त्या पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. त्याचबरोबर पार्किन्सन्स डिसीज मध्ये सुद्धा असंच असतं. आता पार्किन्सन्स डिसीज म्हणजेच काय, तर एखादा जर अशी तुम्ही काही व्यक्ती बघितली असाल तर त्या व्यक्तीचं बघा, एखादी वस्तू पकडताना हात थरथरतात किंवा चालत असताना थरथरतात किंवा काही पकडत असताना जेवत असताना वगैरे हात थरथरत असतात. तर अशा व्यक्तीला हा पार्किन्सन्स डिसीज आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल त्याला मेंदूकडून ज्या काही संकेत मिळायला हवे किंवा त्याला जे काही मेसेज मिळायला हवा तो थोडा कमी पडतो आणि त्यामुळे हा आजार होत असतो. तर अशा व्यक्तीमध्ये सुद्धा ही सेल थेरपी केली जाते. त्यासाठी ही सायकल दिसत आहे बघा, त्याच्यामध्ये जो फिब्रोब्लास्ट ह्याच्या सेल्स आहेत त्या घेतल्या जातात
आणि त्या थोड्याशा करेक्ट केल्या जातात. करेक्ट केल्यानंतर त्या सेफली आहेत का, त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का चेक केली जाते आणि त्या अगेन पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. तर अशा प्रकारे हे जे आजार आहेत या आजारांवरती ही सेल थेरपी यूज केली जाते. त्यानंतर अॅनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी हे जे रोग आहेत या रोगांच्या मध्ये सुद्धा ज्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जातो. अॅनिमिया म्हणजेच काय, रक्ताची कमतरता, अशामध्ये सुद्धा मूलपेशींचा वापर केला जातो. ल्युकेमिया म्हणजेच काय, रक्ताचा कॅन्सर, तो एक प्रकार आहे. थॅलेसेमिया याच्यामध्ये सुद्धा मूलपेशींचा उपयोग केला जातो. त्यानंतर आता मूलपेशींचा उपयोग अवयव रोपणासाठी सुद्धा केला जातो. ज्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, यकृत फेल झालेले आहे, अशा व्यक्तींच्या मध्ये या मूलपेशींचा उपयोग केला जातो. ते अवयव बनवले जातात आणि पुन्हा ते रोपण केले जातात. तर आता पुढचा पॉइंट आहे तो आहे अवयव प्रत्यारोपण म्हणजेच काय, ऑर्गन ट्रान्सप्लांट. तर हल्लीचं जे काही जीवनमान सुरू आहे किंवा जीवनशैली लोकांची सुरू आहे ती कशी आहे, फार धावपळीची सुरू आहे, व्यायामाची कमतरता आहे, फास्ट फूड खाण्याची जास्तीत जास्त सवय लागलेली आहे, तसेच काही बॅड हॅबिट्स सुद्धा लागलेले आहेत, बाहेर पोल्युशन भरपूर आहे. तर या सगळ्याचा परिणाम कशावरती होतो, मानवी शरीरावरती होत असतो. आणि त्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये जे काही बहुमूल अवयव आहेत, हृदय आहे, किडनी आहे, यकृत आहे, याच्यावरती त्याचा परिणाम होतो. ते थोडे कार्यक्षम होतात, त्यांचं नियंत्रण बिघडत राहतं. तर हे सर्व होत राहतं आणि त्याच्याशी रिलेटेड ही जी वेगळी कन्सेप्ट आलेली आहे ती आहे अवयव प्रत्यारोपण. म्हणजे समजा एखादा अवयव खराब झाला किंवा निकामी झाला तर त्या ठिकाणी दुसरा अवयव बसवणे याला अवयव प्रत्यारोपणाचं म्हणलेलं आहे. आता ही जी सायकल आहे, ही प्रोसेस आहे, ही एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावून सांगते. समजा एखाद्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, तर त्याला काय केलं जातं, त्या व्यक्तीचे जे काही टेस्ट आहेत, डायग्नोसिस केलं जातं, त्यानंतर त्याच्या फॅमिलीशी डिस्कशन केलं जातं, त्यानंतर मेडिकल इव्हॅल्युएशन म्हणजेच त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर आहे का, कुठल्या गोष्टीची अलर्जी आहे का, तसेच त्याचा रक्तगट आणि त्याला मॅच होणारी किडनी कुठली आहे हे सगळं बघितलं जातं. त्यालाच मेडिकल इव्हॅल्युएशन असं म्हणलं जातं. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड, त्याच्या किडनीशी मॅचिंग अशी रिलेटेड किडनी जी आहे ही शोधली जाते. ती शोधल्यानंतर जी व्यक्ती त्याला किडनी देणार आहे त्या व्यक्तीची ती किडनी काढली जाते, ती प्रिझर्व केली जाते, व्यवस्थित ठेवली जाते. समजा या एकाच हॉस्पिटलमध्ये जर सगळ्या त्या सर्जरी होणार असतील तर लगेच ती ट्रान्सप्लांट केली जाते. पण एका हॉस्पिटलमध्ये किडनी काढली आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर ती ट्रान्सप्लांट करायची असेल तर ती व्यवस्थित ट्रान्सपोर्ट केली जाते आणि लगेच ज्या व्यक्तीला रिक्वायर्ड आहे त्या व्यक्तीमध्ये ती किडनी ट्रान्सप्लांट केली जाते. म्हणजे ते अवयव रोपण प्रत्यारोपण केलं जातं. तर ही सगळी जी प्रोसेस झाली यालाच अवयव प्रत्यारोपण असं म्हणलं जातं. आता किडनीचं उदाहरण मी घेतलं तर यामध्ये शरीरामध्ये 2 किडन्या असतात, त्यातल्या दोन्ही किडनी एक जरी किडनी असली तरी माणसाचे आयुष्य सुरू राहू शकते. परंतु दोन्हीच्या दोन्ही जरी फेल झाल्या तर मात्र आयुष्य जगण्याला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे एक किडनी एक व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल तर त्याच्यावरती आयुष्य जगू शकतो. परंतु विद्यार्थ्यांनो, यकृत असू देत, डोळे असू देत, हृदय असू देत, हे जे अवयव आहेत हे अवयव फक्त आणि फक्त मृत्यूनंतरच दान करता येतात. किडनी असा अवयव आहे की ती जिवंत असताना दान करता येते, परंतु यकृत, डोळे आणि हृदय हे जे 3 अवयव आहेत हे फक्त आणि फक्त मरणोत्तर मृत्यूनंतरच ते दान करण्यात येतात. आता त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो आहे अवयवदान आणि देहदान. तर आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीनुसार कसं आहे की एखादा व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचे दहन करणे किंवा अंत्यसंस्कार केले जातात. तर असं न करता आता समजा एखाद्या व्यक्तीचा अवयव किंवा त्याचा जो देह आहे या देहामध्ये डोळे आहेत, यकृत आहे, किडनी आहे, हृदय आहे, हे सगळे जे अवयव आहेत ते जर चांगले असतील तर ते दुसऱ्या एखाद्या गरजवंत व्यक्तीला त्याचा उपयोग व्हावा हा उदात्त हेतू किंवा हा मोठा हेतू जो आहे हा देहदान या संकल्पनेमध्ये आलेला आहे. अवयव दान करणे म्हणजेच काय, किडनी दान करणे, त्याचबरोबर डोळे, यकृत, किडनी, त्यानंतर हृदय पेशी, या सगळ्या पेशी दान करणे, त्याचबरोबर देह दान करणे. या ज्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्टनुसार किंवा या संकल्पनेनुसार आपल्या मृत्यूनंतर आपले जे अवयव आहेत हे इतर गरजवंताला त्याचा उपयोग व्हावा, त्याचं आयुष्य, एखादा आंधळा व्यक्ती असेल तर त्याला आपले डोळे जावेत, त्याचं आयुष्य सुखकर व्हावं, या इतका मोठा हेतू या संकल्पनेमागे आहे. तर या
संकल्पनेची भारतामध्ये जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त ऑर्गन डोनर व्हायला हवं आणि जेणेकरून ज्याला गरज आहे त्याला त्याच्या आयुष्याचं गिफ्ट द्यायला हवं. या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे सेंटेन्स बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये मी थोडस करेक्शन करते, ते म्हणजे मरावे परी अवयवरूपी उरावे. अवयवरूपी उरावे म्हणजेच काय, आपल्या मरणानंतर आपले जे अवयव आहेत हे इतर कुठल्या तरी गरजवंताच्या शरीरामध्ये जावे, त्याचं आयुष्य जे आहे हे सुखकर व्हावं. समजा आपल्या मरणानंतर आपले जे डोळे आहेत ते एखाद्या अंध व्यक्तीला गेले तर ते किती त्या व्यक्तीला त्याचा किती उपयोग होऊ शकतो, त्याचं आयुष्य व्यवस्थित सुखकर जगण्यास त्याला मदत होऊ शकते. म्हणजेच काय, मरावे परी कीर्तिरूपी तसेच अवयवरूपी सुद्धा उरावे. सो आपला आता 8वा चॅप्टर सुरू आहे, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. सी स्टुडंट, आजचा हा जो पार्ट आहे हा सेकंड पार्ट आहे आणि आपण या पार्ट मध्ये फक्त आणि फक्त जैवतंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याचे जे फायदे आहेत हे डिस्कस करणार आहोत. सो स्टार्ट करूयात. पहिलाच पॉइंट आपला आहे जैवतंत्रज्ञान, त्यालाच बायोटेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसतंय हे कशाचं आहे, तर हे एक डीएनए आहे. तर हा डीएनए काय करत असतो, तर जी सजीवाची शरीर आहे या शरीराबद्दलच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याची जी माहिती आहे ती सर्व स्टोअर करून ठेवण्याची किंवा कंट्रोल करण्याचे काम हा डीएनए करत असतो. हे तुम्ही ऑलरेडी सगळं शिकलेलं आहात. जस्ट फॉर बेसिक मी तुम्हाला हे कन्सेप्ट सांगत आहे. आता हा जो डीएनए आहे या डीएनए मध्ये हा जो एक घटक असतो या घटकला काय म्हणलं जातं, सेगमेंट असं म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये ही काय केली जाते, सर्व माहिती स्टोअर करून ठेवली जाते. म्हणजेच त्या बॉडीशी रिलेटेड जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याची सगळी माहिती कंट्रोल केली जाते, स्टोअर केली जाते या सेगमेंट थ्रू आणि यालाच काय म्हणलं जातं, जनुक किंवा जीन असं म्हणलं जातं. तर म्हणजेच काय, आता ह्युमन फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी बद्दल तुम्ही म्हणायला गेलात तर ह्युमन बॉडीचा जो कलर किंवा त्याची केसांची स्टाईल, त्याच्या डोळ्याचा कलर किंवा त्याची उंची कमी आहे का, उंच आहे का, ही जी सगळी माहिती आहे, हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स हे या डीएनएच्या जनुकामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. तर आता या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला जनुकीय बदल कशा प्रकारे घडवला जातो हे बघायचं आहे. सी, हे डीएनए आहे, तर या डीएनए मधला हा जो एक भाग आहे याला जनुक असं म्हटलं जातं. या जनुकामध्ये त्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दलची माहिती असते किंवा ते कॅरेक्टरिस्टिक्स स्टोअर करून ठेवलेलं असतं. आता यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर त्यासाठी काय करावे लागेल, तर शास्त्रज्ञांनी काही विकर तयार केलेली आहेत, म्हणजे त्याला एन्झाईम्स असं म्हणतात. तर या एन्झाईम्सच्या मदतीने हा जो एक भाग आहे किंवा घटक, याला सेगमेंट असं म्हणलेलं आहे, हा एक घटक त्यातून कट करायचा किंवा बाजूला काढायचा आणि जो आपला रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स जे जनुक आहे ते या ठिकाणी असं इन्सर्ट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. तर ही जी सगळी प्रोसेस आहे याला जनुकीय बदल घडवणे असं म्हटलेलं आहे. काय करायचं आहे, जो ओरिजिनल डीएनए आहे त्यातला एक जो सेगमेंट आहे तो सेगमेंट आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला जो रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्सचा जनुक आहे हे जनुक त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं. सो त्यामध्ये काय होणार, जनुकीय बदल होणार. हे सगळं कशामध्ये होतं, जैवतंत्रज्ञानामध्ये होतं. आता हे जनुकीय बदल तर होतच, त्याचबरोबर संकर घडवणे ही प्रोसेस सुद्धा या जैवतंत्रज्ञानामध्ये होते. तर ती कशी होते हे बघायला. समजा फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करते. या ठिकाणी मेल फ्लावर आहे तर या ठिकाणी समजा फिमेल फ्लावर आहे. तर मेल फ्लावर मध्ये काय असतात, पुयुग्मक असतात. फिमेल फ्लावर मध्ये काय असतात, स्त्रीयुग्मक असतात. तर याचे जे हे पुयुग्मक आहेत हे सर्व पुयुग्मक या फिमेल फ्लावरची जी काही कुक्षी, तिचा जो काही आतला जो रचना असते फुलाची रचना, त्यामध्ये कुक्षी आतमध्ये कुक्षी वृत्त वगैरे असतात आणि आतली जी काही प्रोसेस सगळी आहे ही ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. तर त्या प्रोसेस थ्रू पुन्हा काय होणार आहे, एक नवीन फुलाचं झाड तयार होणार आहे. म्हणजेच काय झालंय, थोडक्यात संकर घडवून आणलेला आहे. याचे गुणधर्म किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्लस याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे काही जेनेटिक आहेत हे सगळे याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजेच काय झालं, संकर घडवून आणलेलं आहे. तर या दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे या दोन्ही गोष्टी या जैवतंत्रज्ञानामध्ये येतात. तर इथपर्यंतची सगळी कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. ते म्हणजे जैवतंत्रज्ञानाच्या शाखा किंवा त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस कोणत्या कोणत्या आहेत ते बघा. पहिलं म्हणजे पेशीशास्त्र याच्यामध्ये येतं. त्यानंतर सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास सुद्धा या जैवतंत्रज्ञानामध्ये येतो.
जैव रसायनशास्त्र आहे, रेणवीय जीवशास्त्र आहे आणि जनुकीय अभियांत्रिकी आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टींचा अभ्यास आहे हा या जैव तंत्रज्ञानामध्ये येतो. आता सगळ्यात महत्वाचा फायदा या जैव तंत्रज्ञानाचा एकतर मेडिकल रिसर्च मध्ये आणि शेतीमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, जे वेगवेगळे आजार आहेत, रोगराई ही कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती जे वेगवेगळे अँटीबायोटिक्स, वॅक्सिन तयार केल्या जातात हे या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्या जातात. तसेच शेतीमधून जे वाढीव उत्पादन निघत आहे हे या जैव तंत्रज्ञानामुळेच निघत आहे. म्हणजे जर तुमची जागा कमी असेल, तुमची शेतजमीन कमी असेल तर त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळता यावं यासाठी हे रिसर्च बायोटेक्नॉलॉजी मध्ये केले जातात. या जैव तंत्रज्ञानामध्ये ज्या प्रामुख्याने पुढील बाबी आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा विविध क्षमतांचा वापर करणे हा पॉईंट पहिला. त्यामध्ये बघा, आपलं दूध हा पदार्थ तुम्हाला माहिती आहे, तर दुधापासून वेगवेगळे पदार्थ पुढे बनवले जातात. म्हणजे दही, बटर, चीज हे सगळे पदार्थ बनवले जातात. तर ते कसे, तर त्यामध्ये एक प्रकारचे सूक्ष्मजीव सोडले जातात, काही बॅक्टेरिया सोडले जातात आणि त्यापासून पुढे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. आता हे जे दूध आहे याच्या दुधामध्ये लॅक्टोबॅसिलाई हा जो सूक्ष्मजीव आहे हा ऍड केल्यानंतर त्याच्यापासून पुढे काय होणार आहे, दही तयार होणार आहे. त्याचप्रमाणे वेगळा जीवाणू ऍड केल्यानंतर त्याच्यापासून पुढे बटर किंवा पुढे चीज ही सगळ्या प्रोसिजर किंवा ही जे उत्पादन आहेत ही आपल्याला मिळत जातात. हे ऑलरेडी आपण लास्ट चॅप्टर मध्ये सगळं स्टडी केलेलं आहे. म्हणजेच काय, जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण सूक्ष्मजीवांची जी क्षमता आहेत यांचा वापर केलेला आहे आणि वेगवेगळी उत्पादनं बनवलेली आहेत. सी, हे झालं पहिले एक्झाम्पल. सेकंड म्हणजेच काय, ऊसाच्या मळी आहे, या ऊसाच्या मळीपासून आपण काय केलं जातं, त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ऍड केला जातो. त्याच्यापासून इथेनॉल मिळतं किंवा वेगवेगळी पेय तयार होतात, काही इंधनं तयार होतात. तर हे सगळे प्रोसेस कशामुळे होतात, तर या सूक्ष्मजीवांच्या क्षमतेचा वापर करून आपण हे करू शकतो. त्यानंतर पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. आता पेशींचा म्हणजे जे काय आपण अँटीबायोटिक्स वगैरे तयार करतो किंवा ज्या लसी तयार करतो हे काय केलं जातं, तर जीवाणू आणि कवक यांच्या मदतीने आपण ती अँटीबायोटिक्स तयार केली जातात. तर या ठिकाणी त्या पेशींचा उपयोग केला जातो आणि त्यापासून अँटीबायोटिक्स, लसी वेगवेगळ्या ज्या आहेत या तयार केल्या जातात. आता या लसी कशा तयार केल्या जातात, त्यामध्ये जीवाणूचा वापर कसा केला जातो हे सगळं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. त्यानंतर डीएनए आणि प्रथिने यांसारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की डीएनए मध्ये कसं चेंजेस केले जातात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी हा जो एक सेगमेंट आहे हा सेगमेंट कट करून या ठिकाणी जर दुसरा आपल्याला जे रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्सचा जनुक आहे ते या ठिकाणी जर इन्सर्ट केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, जनुकीय बदल होणार आहे. त्याचप्रमाणे प्रथिनांच्या बाबतीत सुद्धा तसंच केलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट आहे ते म्हणजे जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी आणि विविध पदार्थांची निर्मिती करणे. म्हणजेच मगाशी आपण बघितलं की जनुकीय बदल कशा प्रकारे घडवून आणले जातात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुम्ही बघा, हा वनस्पती म्हणजे एक बटाट्याचं दाखवलेलं आहे. तर या बटाट्यामध्ये जे जनुक आहेत, हे जे डीएनए आहे त्याचे, ह्या डीएनए मधला हा एक जो त्याचा जनुक आहे हा चेंज केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, हा जो डीएनए मधला एक जनुक आहे हा चेंज केलेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा, ज्या गुणधर्माचा हवा आहे तो या ठिकाणी इथे इन्सर्ट केलेला आहे आणि त्याचं जे नवीन जेनेटिक बदल घडवून आणलेला आहे हा डीएनए पुन्हा या बी पासून पुन्हा नवीन रोपटे तयार झालेले आहेत. म्हणजे काय, आपण त्या वनस्पतीमध्ये एक प्रकारचा जनुकीय बदल घडवून आणलेला आहे. आपल्याला ज्या पद्धतीचा गुणधर्म हवा होता तो त्या वनस्पतीच्या डीएनए मध्ये आपण इन्सर्ट केलेला आहे. त्याचबरोबर मानवी शरीराच्या बाबतीत सुद्धा आपण हीच प्रोसिजर लागू होते. तसेच प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं. प्राण्यांच्या बाबतीत समजा भारतीय गाय आहे आणि विदेशी गाय आहे, तर या दोन्हीच्या आपल्याला काय करायचं आहे, जनुकीय बदल घडवून आणायचे आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचे जे डीएनए आहेत आणि विदेशी गायीचे जे डीएनए आहेत या त्यातला एखादा सेगमेंट, त्यातला एखादा जो कॅरेक्टर आपल्याला हवा आहे तो कट करून आपल्याला जी भारतीय आपली गाय आहे त्या गायीच्या डीएनए मध्ये आपल्याला तो इन्सर्ट करायचा आहे. म्हणजेच काय होणार, त्याच्यामध्ये जनुकीय बदल घडवून येणार. त्यानंतरचा पुढचा आहे ते म्हणजे गैरजनुकीय जैव तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊती यांचा उपयोग केला जातो आणि याचा उपयोग हे संकरित बी बियाणे निर्माण करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, तर संकरित बी बियाणे निर्माण कसे केले जातात हे ऑलरेडी आपण फर्स्ट स्लाइड मध्ये डिस्कस केलेलं आहे की मेल प्लांट आहे,
फिमेल प्लांट आहे, तर या दोघांचे जे काही जीन आहेत हे जीन एकत्र केले जातात आणि त्यापासून संकरित बी बियाणे बनवले जातात. तर या ठिकाणी तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता, हे जे एक रोपट आहे याचे एक पान घेतलेलं आहे किंवा या पानाचे तुकडे घेतलेले आहेत, तसेच ज्या वेगळ्या केलेल्या पेशी आहेत किंवा जे आपल्याला रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्सच्या पेशी आहेत त्या पेशी आणि हे जे पानाचे तुकडे आहेत हे एकत्रित केलेले आहेत. त्यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी फर्टिलायझेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यापासून ही नवीन रोपं तयार झालेली आहेत. म्हणजेच काय, याच्यामुळे आपण सांगू शकतो की या गैरजनुकीय म्हणजेच नॉन बायोटिक म्हणजेच काय आपण सांगू शकतो की नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी मध्ये अशा प्रकारच्या पेशींचा किंवा ऊतींचा वापर करून आपण वेगवेगळ्या संकरित बी बियाणांची निर्मिती करू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे जैव तंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत. आता या ठिकाणी आपण जे सगळे फायदे डिस्कस करणार आहोत ते रिलेटेड टू ऍग्रिकल्चरल आहे. सो त्यामधला पहिला, पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टर जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. आता तुमची शेतजमीन जरी कमी असली तरी जास्तीत जास्त त्यामधून उत्पादन यावे, त्यासाठी कमी खर्च, कमी श्रम, कमी वेळ लागावा, याद्वारे या दृष्टीने या जैव तंत्रज्ञानाचे फायदे आहेत. म्हणजे कमी जमीन जरी असली तरी त्यातून तुम्हाला जास्त फायदा काढता येतो. त्याशिवाय रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावरती होणारा खर्च कमी होतो. तर पिकांवरती सगळे वेगवेगळे जे रोग पडतात त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होतं, तर असं होऊ नये यासाठी काय केलेलं आहे, रोगप्रतिकारक वाण तयार झालेले आहेत. म्हणजेच ते जो रोग आहे याच्यावरती नियंत्रण ठेवले गेलेले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे, कष्ट आहे, हे सुद्धा कमी झालेलं आहे आणि जास्त उत्पादन वाढत आहे. कशामुळे, तर जैव तंत्रज्ञानामुळे. तसेच लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्याने वर्षकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होत आहे. आता काही हायब्रिड फ्रुट्स असे आलेले आहेत की समजा एखादं फळ हे 6 महिन्यानंतर लागत असेल तर तसं न होता ते 3 महिन्यातच लागतं. म्हणजे आंब्याची झाडं हे साधारणतः जर ओरिजिनल असेल तर ते मोठं होऊन त्याला आंबे लागेपर्यंत 5-10 वर्ष जातात, पण आता तसं नाही आहे. हायब्रिड बी बियाणे आलेले आहेत, तर त्यामुळे काय झालेलं आहे, आज तुम्ही जर आंब्याचं झाड रोपटं एखादं लावलं तर तुम्हाला अनेक 2 वर्षांनी लगेच त्याला आंबे लागलेले दिसतील. म्हणजेच काय, लवकर फळधारणा होणाऱ्या या जाती आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या पिकांची किंवा या वाणांची निर्मिती शक्य झालेली आहे. कशामुळे, जैव तंत्रज्ञानामुळे. आता तुम्ही सध्या परिस्थिती सगळी बाहेर बघतच आहात, अचानकच जास्त पाऊस पडतो, अचानकच जास्त ऊन पडतं. तर असे हे जे बदलतं परिस्थिती आहे किंवा बदलते जे तापमान आहे, या तापमानामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे जे रोपं आहेत किंवा जे पीक आहे हे तग धरून राहावं यासाठी या जैव तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या प्रकारची ती जी बियाणं आहेत ती वापरली जातात. आता त्यामध्ये जर तशा प्रकारची आपण जी बियाणे वापरली तर त्यामुळे काय होणार आहे, तर जरी जास्त पाऊस पडला तरी त्या बीवरती कोणताही परिणाम होणार नाही किंवा त्या पिकावरती कोणता परिणाम होणार नाही. किंवा जरी दुष्काळ पडला, जरी तापमान वाढले, जरी कमी झाले, तरी त्या प्रकारचे जैव तंत्रज्ञान वापरून जी बी बियाणे तयार केलेली आहेत त्या बियांवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, आपलं उत्पादन जास्तीत जास्त वाढणार आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे या जैव तंत्रज्ञानाचा त्या व्यावहारिक उपयोग कोणते आहेत बघा. त्यामध्ये पहिलं पिकाशी रिलेटेड आपण बघूयात. त्यामधलं पहिलं संकरित बियाणे. संकरित बियाणे कशी निर्माण केली जातात, तर 2 वेगवेगळे जे पिकं आहेत त्यांचे जनुक जे आहेत ती एकत्र जोडली जातात आणि त्यापासून नवीन बी तयार होते, त्याला संकरित बियाणे असे म्हणतात. तर अशा प्रकारचे बियाणे वापरल्यामुळे पिकाची जी वाढ आहे ही झपाट्याने होते किंवा उत्पन्न जे आहे हे लगेच येतं, जास्ती मिळतं. त्यानंतर जनुकीय दृष्ट्या उन्नत अशी पिके. तर जनुकीय दृष्ट्या म्हणजेच काय, त्याच्या जे जीन आहेत, जनुक आहेत, त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. आता या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे ते आहे बीटी कॉटन. तर बीटी कॉटनच्या बाबतीत काय केलं जातं, एक जीवाणू आहे, या जीवाणूचा तो जो जीवाणू आहे हा या बी जे कापसाचा आहे या कापसाच्या जनुकामध्ये तो जोडला जातो आणि त्यामुळे तो त्यामध्ये जोडल्यानंतर त्या जशी रोपट्याची किंवा त्या वनस्पतीची जी वाढ होत जाईल, या वाढीवरती जी बोंडअळी असते, या बोंडअळीला तो जो जीवाणू आहे तो जीवाणू कसा असतो, घातक असतो. ते खाल्ल्यामुळे ती बोंडअळी मरते. त्यामुळे काय होणार, कापसाचे आपले जे काही पीक आहे हे जास्त प्रमाणात येणार किंवा चांगले येणार.
त्याच बाबतीत सेकंड एक्झाम्पल आहे ते आहे ब्रिटी ब्रिंजल. ब्रिटी ब्रिंजलच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तो जो जीवाणू आहे तो जीवाणू काय केला जातो, याचे जे जनुक आहे त्याच्यामध्ये जोडला जातो आणि त्याच्यामुळे त्याचा काय फायदा होतो, तर त्याला जी कीड लागणार आहे ही कीड कमी प्रमाणात लागते, त्याचे जे उत्पादन आहे हे जास्त प्रमाणात येतं. त्यानंतरचं तिसरं एक्झाम्पल आहे ते आहे गोल्डन राईस. ओके, त्या गोल्डन राईस मध्ये जीवनसत्व अ जास्तीत जास्त मिळावं त्याच्याशी रिलेटेड जे जनुक आहे ते याच्यामध्ये जोडले जातात, त्याच्या बीशी ते जोडले जातात आणि त्यापासून आपल्याला ते जास्त उत्पादन मिळतं. म्हणजेच काय, जो आपला साधा तांदूळ आहे या साध्या तांदळापेक्षा 23 पटीने जास्त असे बीटा कॅरोटीन या तांदळामध्ये आपल्याला मिळतील. त्यानंतर जे व्यावहारिक उपयोगामध्ये आहे ते आहे तणनाशक विरोधी वनस्पती. आता शेतामध्ये आपले पीक तर आलेले आहे, तर पिकाबरोबर त्याच्याच बरोबरीनं तण सुद्धा आलेलं आहे. तण म्हणजेच काय, अनवॉन्टेड ज्या सगळ्या वनस्पती आहेत त्याला आपण तण असं म्हणलेलं आहे. तर हे तण आल्यामुळे काय होणार आहे, ते जे पिका आहे या पिकावरती परिणाम होतो. त्याचा जे काही खत आहे किंवा त्याला जे काही पाणी दिलेले आहे सर्व हे खत शोषून घेतात, त्यामुळे त्याचा परिणाम पिकावरती होतो आणि पिकाची वाढ कमी होते. तर हे असं होऊ नये त्यासाठी शेतकरी काय करतो, तर त्याच्यावरती औषध फवारणी करतो. पण औषध फवारणी करत असताना काय होतं, ती जी औषध फवारणी आहे तणावरती कमी, पण त्याचं जे पीक आहे या पिकावरती जास्त होते आणि त्याचे भरपूर असे दुष्परिणाम पुढे आहेत. तर हे होऊ नये यासाठी काय केलेलं आहे, तणनाशक विरोधी अशा वनस्पतींचा शोध घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या ज्या त्यामुळे शेतामध्ये जे तण निर्माण होणार आहे त्याला विरोध करणाऱ्या अशा या वनस्पती आहेत. त्यानंतर आहे जैविक खते. आता साधारणतः जे शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर करतात, का तर आपलं पीक जास्त यावं, त्याची क्वालिटी चांगली यावी यासाठी. परंतु रासायनिक खतांचे जे दुष्परिणाम आहेत हे खूप आहेत, भरपूर आहेत. त्यामुळे रासायनिक खतांचा आपल्याला वापर कमीत कमी करायचा आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जैविक खतांचा वापर करायचा आहे. तो जैविक खतांच्या वापरांच्या मध्ये सुद्धा तर त्यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर अशा ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पतींचा वापर केला जातो आणि त्याद्वारे ही जैविक खते बनवली जातात. नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो आहे पशुसंवर्धन. पशुसंवर्धन म्हणजे काय, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पाळीव प्राणी येणार आहेत. म्हणजेच म्हैस, गाय, बैल, शेळी, मेंढी, बकरी, कुत्रा, मांजर आणि कोंबडा हे सगळे जे आहेत हे सगळे पाळीव प्राणी याच्यामध्ये येणार आहेत. तर यांच्या या पशुसंवर्धनासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पद्धती आहेत. त्यामधलं पहिला आहे ते आहे कृत्रिम रेतन आणि दुसरा आहे ते आहे गर्भप्रत्यारोपण. स्टेप बाय स्टेप बघूया. कृत्रिम रेतन म्हणजे काय, गर्भप्रत्यारोपण म्हणजे काय. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल गाईचं घेतलेलं आहे, तर यामध्ये काय केलं जातं, अशा प्रकारे हे इंजेक्शन वगैरे सोडून त्या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सिमेशन केलं जातं, म्हणजेच काय कृत्रिम रेतन केलं जातं आणि या गायीपासून एक नवीन जीव निर्माण करण्यात येतो. याला काय म्हणलेलं आहे, कृत्रिम रेतन पद्धती असं म्हणलेलं आहे. तर गर्भ प्रत्यारोपण पद्धतीमध्ये काय केलं जातं, या ठिकाणी तुम्हाला ही जी गाय दिसते या गायीचे जे ओसाइट्स आहेत म्हणजे फलित अंडी आहेत ही घेतली जातात, ती IVF थ्रू किंवा फर्टिलाइज केली जातात आणि फर्टिलाइज झाल्यानंतर तो जो इम्ब्रॉय आहे किंवा तो जो भ्रूण आहे तो एका दुसऱ्या गायीच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे या गायीपासून पुन्हा नवीन अशा प्रकारचे हे जीव निर्माण होतात. तर ही प्रोसेस झाली गर्भ प्रत्यारोपणाची. अशा प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करून आपण जे काही पशुसंवर्धन करता येते आणि त्याच्यापासून जे उत्पादन मिळणार आहे त्याचे प्रमाण, त्याची गुणवत्ता देखील वाढवू शकतो. तर या जैवतंत्रज्ञानाशी रिलेटेड आणखी कोणते कोणते बेनिफिट्स आहेत हे आपण या पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. तर त्यातलाच एक मुद्दा आहे तो म्हणजे मानवी आरोग्य. तर विद्यार्थ्यांनो, समजा एखाद्या व्यक्ती सकाळी उठल्यानंतर त्याच्या हातामधून, डाव्या हातामधून दुखायला लागलं किंवा त्याचा खांदा दुखायला लागला आणि तो डॉक्टर जवळ गेला. डॉक्टर जवळ गेल्यानंतर त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत तो जर डॉक्टरला सांगितला तर त्याच्यावरून डॉक्टर काय करतो, त्याला नेमकं काय झालेलं आहे, कोणता आजार आहे, कोणता रोग झालेला आहे याचं निदान करतो, म्हणजे ठरवतो. यालाच काय म्हटलं जातं, रोगाचे निदान करणे. म्हणजे त्याच्या सिम्पटम्स नुसार त्या व्यक्तीला नेमकं काय झालेलं आहे म्हणजे रोग निदान. ऑब्विसली त्याचं निदान झाल्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं, उपचार केलं जातं. म्हणजेच योग्य ते इंजेक्शन, योग्य ते मेडिसिन प्रिस्क्रिप्शन वगैरे त्याला दिले जातात. तर या ज्या दोन बाबी आहेत म्हणजेच कोणत्या, रोगाचे निदान करणे आणि रोगावरती उपचार करणे, या मानवी आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत. म्हणजे दोन हे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स आहेत. तर याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाच्या आरोग्याशी रिलेटेड कोणते कोणते बेनिफिट्स आहेत,
या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण काय काय इम्प्रूव्ह केलेलं आहे किंवा काय काय आपण सहज शक्य केलेलं आहे हे सगळं बघणार आहोत. तर सध्या बघा काही वेगवेगळे आजार आहेत, डायबिटीज आहे, काही हृदयविकार आहेत, तसेच डेंग्यू आहे, HIV एड्स आहेत, वेगवेगळे जे आजार आहेत हे सगळे आजार त्याची लक्षणे दिसण्यापूर्वी ती आपल्याला समजतात. कशामुळे? तर या जैवतंत्रज्ञानामुळे आणि त्याच्यावरती योग्य तो उपचार सुद्धा सहज शक्य झालेला आहे. तर याचंच एक उदाहरण म्हणजे काय? मधुमेह. मधुमेह म्हणजेच काय? तर मानवाच्या शरीरामधला जो ग्लुकोज लेवल आहे ही काय होते? वाढत जाते. तो कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी इन्सुलिनची गरज असते. तर या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण इन्सुलिन तयार केलेले आहे. तर पूर्वीच्या काळी काय केलं जायचं? जे मेलेले घोडे आहेत किंवा मेलेले गाय आहे, डुक्कर आहे, असे हे जे प्राणी आहेत यांच्या स्वादुपिंडामधले जो इन्सुलिन आहे हा इन्सुलिन गोळा केला जायचा आणि तो त्या मधुमेह बाधित व्यक्तीला ऍज अ इन्सुलिन म्हणून दिलं जायचा किंवा ऍज अ औषध म्हणून दिलं जायचा. परंतु त्याचा साईड इफेक्ट होत होता, कारण प्राणी जे आहेत या प्राण्याचे इन्सुलिन थोडासा फरक आहे, मानवाच्या इन्सुलिन मध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे त्याचे काय व्हायचे? साईड इफेक्ट्स व्हायचे. तर ते होऊ नये याच्यावरती एक वेगळा उपाययोजना यावी यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने इन्सुलिन जे आहे हे प्रयोगशाळेमध्ये तयार केले गेलेले आहे. तर या ठिकाणी ह्युमन डीएनए आहे. तर हा ह्युमन डीएनए घेतल्यानंतर त्यामधला एक जनुक आहे, हे जनुक घेतलेला आहे आणि या ठिकाणी ते असा प्रकारचा जो प्लाझ्माइड आहे या प्लाझ्माइड मध्ये तो काय केलेला आहे? अटॅच केलेला आहे. ठीक आहे. हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरिया मधला हा जो छोटासा भाग दिसतो याला प्लाझ्माइड असं म्हटलेलं आहे. हा प्लाझ्माइड घेतला आणि या प्लाझ्माइड मध्ये हा जो जीन आहे हा जीन काय केलेला आहे? इथे कनेक्ट केलेला आहे. आता हा जो कनेक्ट केलेला प्लाझ्माइड आहे हा पुन्हा त्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला काय करायचा आहे? इन्सर्ट करायचा आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? अशा प्रकारचे ऍक्टिव्ह इन्सुलिन हे प्रयोगशाळेमध्ये तयार केले मिळणार आपल्याला आहे. म्हणजेच जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण इन्सुलिन प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो आहे लसी आणि लसीकरण. आता लसी आणि लसीकरण हा मुद्दा समजून घेण्याच्या पूर्वी आपल्या मानवी शरीराची इम्युनी सिस्टीम कशी असते ही थोडक्यात आपण समजून घेऊया. फार बेसिक आहे, हे मी बेसिक लेवलच तुम्हाला सांगणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, समजा एखादा व्हायरस तर समजा हा एक व्हायरस आहे, समजा कोरोना व्हायरस आहे, मलेरिया व्हायरस आहे, डेंग्यू व्हायरस आहे, कुठलाही तुम्ही व्हायरस घ्या. तर ह्या व्हायरस जो आहे हा व्हायरसच्या वरती अशा प्रकारचे हे जे असतात हे काय असतात? प्रथिन असतात. त्याला प्रतिजन म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये त्याला अँटीजेन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण फॉर आपल्या बोलण्याच्या कन्व्हिनियन्ससाठी अँटीजेन किंवा प्रतिजेन हे दोन शब्द वापरूया. तर हे जे अँटीजेन आहेत हे अँटीजेन प्रत्येक व्हायरससाठी वेगवेगळे असतात. म्हणजे कोरोना व्हायरस असेल तर त्याच्यासाठी हे जे अँटीजेन असणार आहे किंवा प्रतिजन असणार आहे ते कसे असणार आहेत? वेगळे असणार आहेत. डेंग्यू व्हायरस असेल तर त्याच्यासाठी जे हे प्रतिजन आहेत हे कसे असणार आहेत? वेगळे असणार आहेत. मलेरियाचा व्हायरस असेल तर त्याच्यासाठी हे अँटीजेन किंवा प्रतिजन आहेत हे वेगळे असणार आहेत. म्हणजे प्रत्येक रोगासाठी एक वेगळा व्हायरस असतो, वेगळा त्याच्यासाठी वेगळे अँटीजन प्रतिजन हे असतात. ठीक आहे. तर आता हे जे अँटीजन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? प्रतिजन असं म्हणतो. हे प्रतिजन आहेत हे ओळखण्याचं काम आपल्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या पेशी असतात या पांढऱ्या पेशींच्या मध्ये जे बीटा सेल्स असतात ते ओळखण्याचे काम करत असतात. ते ओळखल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड प्रतिकार करण्याची क्षमता हे आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. म्हणजेच काय करतात? याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतात. आता शरीरामध्ये एखादा व्हायरसने अटॅक केल्यानंतर, आता समजा हा कोरोना व्हायरस आहे तर कोरोना व्हायरसचे अँटीजन कसे असणार आहेत? वेगळे असणार आहेत. तर हे वेगळे अँटीजन जेव्हा आपल्या शरीरामधल्या पांढऱ्या पेशी ओळखतील तेव्हा त्याच्याशी रिलेटेड त्या अँटीबॉडीज तयार करतील, त्याच्याशी त्या प्रतिकार क्षमता तयार करतील. तर ह्या सगळ्या प्रोसेसचा म्हणजेच काय? तर ह्याच्याशी रिलेटेड ज्या लसी आहेत किंवा प्रतिजनयुक्त पदार्थ आहे हे लसीच्या मार्फत किंवा त्या मार्फत दिलं जातं, त्यालाच लस असं म्हटलं जातं. म्हणजेच विशिष्ट रोगजंतू असू देत अथवा रोगाविरुद्ध कायम स्वरूपी अथवा काही कालावधी म्हणजे परमनंटली असू देत किंवा त्या थोड्या कालावधी पुरता असू देत, त्या रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ यालाच लस असं म्हटलं जातं. आता तुम्हाला समजलं असेल की नेमकं लस म्हणजे काय किंवा लसी म्हणजे काय असतं आणि लस देणे त्यालाच लसीकरण असं म्हणतात.
ओके, तर बघूयात आता पुढे. तर पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांनो काय केलं जायचं, तर अशा प्रकारच्या हे ज्या लसी आहेत या बॅक्टेरिया पासून तयार केले जायचं. तर ते बॅक्टेरिया कसे केले जायचे, अर्धमेले केले जायचे किंवा कम्प्लिटली ते मारले गेले जायचे आणि ते त्या व्यक्तीला ती लस दिली जायची. परंतु काही वेळेला काय व्हायचं की त्याचे साईड इफेक्ट्स व्हायचे. ते अर्धमेले केलेले जे बॅक्टेरिया आहेत ते कधी कधी ऍक्टिव्ह व्हायचे आणि त्या व्यक्तीला त्या रोगाची लागण व्हायची. तर हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, समजा हा जो व्हायरस आहे, ह्या व्हायरसचे हे जे प्रथिन प्रतिजन आहे, त्याला याच्या साईडला बाजूला असं प्रथिन असतात, त्याला प्रथिन प्रतिजन असं म्हणलेलं आहे. ह्याचे जे काही जनुक आहे त्याच्या आतमध्ये ज्या अशा प्रकारचा डीएनए असतो, याचा हा जनुक मिळवलेला आहे आणि हा जनुक मिळवून प्रयोगशाळेतच त्याचे प्रतिजन तयार केले आणि त्याचा उपयोग लस म्हणून केला गेलेला आहे. आता या लस कशा आहेत, सुरक्षित आहेत, सेफ आहेत. का, तर पूर्वीच्या काळी ज्या लसी असायच्या त्या खूप कमी टेम्परेचरला स्टोअर करून ठेवायला लागायच्या आणि त्या फार कमी कालावधी पुरता ऍक्टिव्ह राहायच्या. परंतु सध्या ज्या प्रयोगशाळेमध्ये लसी तयार केल्या गेलेल्या आहेत त्या कशा आहेत, सुरक्षित तर आहेतच, शिवाय त्या नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा राहू शकतात आणि जास्त कालावधीसाठी त्या ऍक्टिव्ह राहू शकतात. तर या अशा प्रकारच्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण लसी तयार केलेल्या आहेत आणि या लसींच्यामुळे कावीळ असू देत, पोलिओ असू देत, त्याचबरोबर हेपॅटायटिस, कॉलरा हे जे सगळे आजार आहेत, रोग आहेत, याच्यावरती कंट्रोलिंग करणे शक्य झालेले आहे विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता पुढचा मुद्दा आहे तो आहे खाद्य लसी. तर या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो एक बटाटा आहे आणि या बटाट्याला इंजेक्शन देताना दिसते. तर म्हणजेच काय बघा, प्रयोगशाळेमध्ये याच्यावरती काम सुरू आहे, अजून सध्या सुद्धा याच्यावरती काम सुरू आहे. तर अशा प्रकारच्या बटाट्याचं आपण उत्पादन घ्यायचं आहे की हा बटाटा खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे, त्या रोगाविरुद्धची प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे. तर ते कसं असणार आहे बघूयात, ती कन्सेप्ट काय आहे. समजा हा एक व्हायरस आहे, या व्हायरसला हे काय असतात, प्रथिन प्रतिजन हे असतात. आता याच्यामध्ये हे काय असतात, वेगवेगळे त्याचा एक डीएनए असतो. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा जो डीएनए आहे, हा जो डीएनए आहे, या डीएनए मधला जो जनुक आहे, हा जनुक या व्हायरस मधल्या डीएनए मधला हा जो जनुक आहे, हा जनुक आपल्याला काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे किंवा तो वेगळा करायचा आहे आणि एका वेगळ्या विषाणूमध्ये तो अशा प्रकारे इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, आता या व्हायरस मधला हा डीएनए घेतला, डीएनए मधला हा एक जनुक घेतला आणि तो या दुसऱ्या व्हायरस मध्ये आपण इन्सर्ट केलेला आहे. तर आता हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस आपल्याला काय करायचा आहे, एक पेट्री डिश घ्यायची आहे, त्याच्यामध्ये बटाट्याची जी पानं आहेत, या पानाचे असे तुकडे घेतलेले आहेत, हा व्हायरस याच्यावरती सोडायचा आहे. ऑटोमॅटिकली काय होणार, तो जो व्हायरस आहे तो त्या पानांना लागणार आणि त्याचा त्या विषाणूचा संसर्ग होणार. म्हणजे याच्यामध्ये हे जे जीन होते, हे जीन ऑटोमॅटिकली या विषाणू थ्रू या पानांच्या मध्ये जाणार. ठीक आहे, म्हणजेच हा जो विषाणू आहे, या विषाणूचा ऍज अ पोस्टमन म्हणून काम झालेला आहे. हा जो जीन होता तो याच्यामध्ये आपण घातला, म्हणजेच हा याला संसर्ग झाला, तर हा जो जीन होता, आपल्याला इच्छित जे जनुक आपण वेगळं केलं होतं, हे ऑटोमॅटिकली या पानांमध्ये जाणार. आता या पानांच्या पासून पुढे काय होणार, रोपटे तयार होणार, खाली बटाट्याची उत्पादन येणार किंवा बटाटे लागणार आणि हे असे जे बटाटे आहेत, या बटाट्यांच्या मध्ये ऑब्विसली काय असणार आहे, तर आपण जे रोगजंतू मधून इच्छित जनुक वेगळा केला होता, तो या विषाणू मध्ये घातला होता, तो या बटाट्यामध्ये असणार आहे. म्हणजेच काय असणार, जेव्हा अशा या कच्च्या बटाट्याचं सेवन केल्यानंतर तो जो रोगजंतू आहे, त्या रोगजंतूच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये वाढणार आहे. परंतु जर हे अशा प्रकारचे बटाटे आपण शिजवले किंवा जास्त टेम्परेचर वरती ते गरम केले तर काय होणार, त्याच्यामधले जे रोगजंतूच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता आहे ती कशी होणार, कमी होणार, ते स्पॉइल होऊन जाणार. त्यामुळे अशा प्रकारच्या कच्च्या बटाट्यांचं सेवन आपल्याला करायचं आहे. तर ते कोणते जे रोगजंतू आहेत, विब्रो, कॉलेरा अँड ई कोली, हे जे जीवाणू आहेत याच्या विरुद्ध, रोगजंतूच्या विरुद्ध काम करण्यासाठी या प्रकारच्या खाद्यलसींचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे रोगोपचार. ठीक आहे, तर इन्सुलिन आहे, सोमॅट्रोटॅपिन आहे. तर इन्सुलिन कशासाठी वापरलं जातं, मधुमेहासाठी, या आजारावरती वापरलं जातं. सोमॅट्रोटॅपिन हे कशासाठी वाढलं जातं, तर काही लोक बघा
ठेंगू असतात किंवा बुटके असतात, तर त्यांची ग्रोथ होण्यासाठी, उंची वाढण्यासाठी तर हे वाढीचे संप्रेरक म्हणून दिलं जातं. म्हणजेच काय, हे आपण जे म्हणतो इन्सुलिन, सोमॅटोट्रॅपिन, हे काय आहेत, एक प्रकारचे प्रथिन आहेत. ठीक आहे, काय आहे ते एक प्रकारचे प्रथिने आहेत. त्याचबरोबर रक्त गोठवणारे घटक, काही हिमोफेलिया असा ह्याला आजार म्हणतात, हिमोफेलिया फॅक्टर 8 या नावाचा तो जो घटक आहे हा काय करतो, जे रक्तामध्ये काही ब्लॉकेज किंवा कॉटेज गाठी तयार केले जातात, तर ते होऊ नये त्याच्यावरती उपचार व्हावा यासाठी काही प्रथिनं निर्माण केलेले आहेत. हे कशामुळे तयार केले गेलेले आहेत, तर हे जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने ते तयार केलेले आहेत. तर तुमच्या पुस्तकामध्ये याच्याशी रिलेटेड एक छोटासा चार्ट दिलेला आहे आणि स्वाध्यायामध्ये सुद्धा त्याच्यावरती जोड्या लावा हा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही ते बघून घेऊ शकता. चार्ट अगदी सोपा आहे समजण्यासाठी. बघूयात, आता बोलूयात पुढचा पॉइंट आहे इंटरफेरॉन. इंटरफेरॉन म्हणजे नेमकं काय, तर हा एक छोट्या छोट्या आकाराचा प्रथिनांचा गट असतो. हा गट काय काम करत असतो, तर विषाणूजन्य रोगाचा उपचारासाठी वापरण्यात येतो. समजा तुमच्या शरीरामध्ये एखादा व्हायरसने अटॅक केलेला आहे, तर त्यावेळेला लगेचच इंटरफेरॉन काय करतात, ते आयडेंटिफाय करतात की तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा व्हायरस घुसलेला आहे, कुठल्या प्रकारचा व्हायरसने इंटरफेअर केलेला आहे, हे ओळखण्याचं काम हे इंटरफेरॉन करत असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये समजा कोरोना व्हायरस एंटर केला असेल, तर ते लगेच ओळखण्याचं काम कोण करतात, हे इंटरफेरॉन करत असतात. हे जे इंटरफेरॉन आहेत यांची निर्मिती ते कुठे तयार होतात, तर ते रक्तामध्ये तयार होतात. परंतु हल्ली जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने कोलाई नावाचा एक जीवाणू आहे, याच्या मदतीने हे इंटरफेरॉन तयार केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे जनुकीय उपचार. आता जनुकीय उपचार, कायिक पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशी व जनुकीय उपचार करणे जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. कायिक पेशी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात. तर आपल्या शरीरामधले जे लहान आतडे, मोठे आतडे, तुमच्या स्किनशी रिलेटेड ज्या पेशी आहेत, हृदयाशी रिलेटेड, जठराशी रिलेटेड, त्यानंतर यकृताशी रिलेटेड ज्या सगळ्या पेशी आहेत, या सगळ्या पेशींना काय म्हटलं जातं, कायिक पेशी म्हटलं जातं. शिवाय दोन पेशी कुठल्या नाहीत, तर त्यामध्ये स्पर्म आणि एग म्हणजे प्रजनन संस्थेशी रिलेटेड ज्या पेशी आहेत त्या सोडल्या तर बाकी सगळ्या पेशींना कायिक पेशी असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये जर काही जनुकीय दोष निर्माण झाला तर त्या जनुकीय उपचाराद्वारे त्या दुरुस्त करता येतात किंवा त्याच्यावरती उपचार करता येतात. तर या ठिकाणी बघा, ही एक कायिक पेशी दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये हा एक डिफेक्टिव्ह जनुक झालेला आहे, तर तो आपल्याला काय केलेला आहे, आपण हेल्दी जीननी रिप्लेस केलेला आहे. उदाहरणार्थ त्याचं कोणतं आहे, तर ते आहे फिनाइल कीटोनुरिया. हा जो आजार, विकार आहे, हा यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे होतो. यकृत जे आहे, या यकृतामधले जे काही पेशी आहेत, या पेशीमध्ये जर काही जनुकीय दोष निर्माण झाला तर त्यामुळे फिनाइल कीटोनुरिया हा विकार होतो. आणि जीन थेरपी, आता यामध्ये दोन टाइप्स आहेत, डायरेक्ट डिलिव्हरी आहे आणि सेल बेस्ड डिलिव्हरी आहे. तर या दोन थेरपीद्वारे याच्यावरती उपचार करणे शक्य झालेलं आहे. त्यालाच कायिक जनुकीय उपचार पद्धती असं म्हणतात. आता त्यानंतरचा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, तो आहे क्लोनिंग. तर विद्यार्थ्यांनो, क्लोनिंग म्हणजेच काय, तर एखादी पेशी असू देत, एखादा अवयव असू देत किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे डुप्लिकेट, सेम टू सेम तयार करणे, ही जी प्रोसेस आहे यालाच क्लोनिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा या ठिकाणी सेम टू सेम दोन हुबेहूब प्रतिकृती तयार झालेल्या आहेत, या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, क्लोनिंग असं म्हटलं जातं. तर ही नेमकी प्रोसेस काय आहे, कशी आहे, आपण अगदी छानशा उदाहरणासहित समजून घेणार आहोत. एखाद्या शरीरातील किंवा एका शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक. आता एक शरीर आणि दुसरे शरीर असं सांगितलेलं आहे. तर एका शरीरातील केंद्रक विरहित हे आहेत स्त्रीबीज. स्त्रीबीज मध्ये काय असणार आहे, केंद्रक असणार आहे, याला आपण एक ओव्यूम असं म्हणतो. आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशी घ्यायच्या आहेत. कायिक पेशी म्हणजे काय, फक्त स्पर्म आणि एक या पेशी ज्या आहेत या सोडून दुसऱ्या ज्या पेशी आहेत त्याला कायिक पेशी असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो, केंद्रक असतो.
तर आता आपल्याला या क्लोनिंग या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे, तर हे जे आहे स्त्रीबीज याचा हा जो केंद्रक आहे हा नाहीसा करायचा आहे आणि या कायिक पेशीचा हा जो केंद्रक आहे हा या ठिकाणी इथे इन्सर्ट करायचा आहे. या ठिकाणी हा इन्सर्ट केल्यानंतर हळूहळू याची वाढ होत जाणार, विभाजन होत जाणार, याच्यापासून पुढे भ्रूण तयार होणार आणि एक नवीन जीव जन्माला येणार. आता हे नवीन जीव जन्माला येत असताना तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही नराच्या शुक्रपेशीची गरज दिसतेय का, तर नाही. म्हणजेच क्लोनिंगच्या किंवा क्लोन जन्माला येत असताना नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. तर ही जी कन्सेप्ट आहे ही व्यवस्थित क्लिअर कट समजून घेण्यासाठी पुस्तकामध्ये डॉली मेंढीचं एक उदाहरण दिलेलं आहे, ते आपण बघूयात. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकं क्लोनिंग मध्ये काय केलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, स्कॉटलंड या देशामध्ये 1996 साली डॉली या ठिकाणी आपण या मेंढीचं नाव डॉली असं देऊया. तर या डॉली मेंढीचा जो जन्म आहे या क्लोनिंग प्रोसेसने झाला होता. तर तो कसा आहे आणि ही जी सगळी प्रोसेस आहे आपण समजून घेऊयात, म्हणजे क्लोनिंग प्रोसेस ही तुमची क्लिअर कट समजून जाईल. तर या ठिकाणी बघा, याच्या या दोन आई आहेत किंवा दोन मेंढ्या आपण म्हणूयात. पहिलीचं नाव आहे फिन डॉर्सेट आणि दुसरीचं नाव आहे स्कॉटिश. तर फिन डॉर्सेट जी मेंढी आहे हिचं काय घेतलेलं आहे, कायिक पेशी घेतलेली आहे आणि हा त्याचा आतमधला काय आहे, केंद्रक आहे. तर खालची जी आहे ती कुठली आहे, स्कॉटिश मेंढी आहे. स्कॉटिश मेंढी मधलं काय घेतलेलं आहे, तिचं स्त्रीबीज घेतलेलं आहे, त्याला एक सेल असं म्हटलेलं आहे आणि आतमध्ये जे काय आहे ते आहे केंद्रक आहे. तर या ठिकाणी पुढे जाऊन काय केलेलं आहे बघा, हा जो एक सेल आहे या एक सेल मधला हा जो केंद्रक आहे हा नाहीसा केलेला आहे, काढून टाकलेला आहे आणि या कायिक पेशी मधला हा जो केंद्रक आहे तो याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे, फ्युज्ड सेल असं म्हणलेलं आहे. म्हणजेच जो स्त्रीबीज आहे या स्त्रीबीजाचा केंद्रक नाहीसा करून काढून टाकून कायिक पेशीचा जो केंद्रक आहे तो या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे. आता त्याची हळूहळू पुढे वाढ होणार आहे, त्यापासून पुढे एम्ब्रॉय म्हणजेच भ्रूण तयार होणार आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंट नंतर एक नवीन जीव जन्माला येणार आहे. ते म्हणजेच या ठिकाणी आपण कोणतं उदाहरण बघत आहोत, तर डॉली मेंढीचं उदाहरण आहे. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की डॉली मेंढीचा जन्म होताना कुठल्याही नराच्या शुक्रपेशीची गरज नाही. याला दोन प्रकारच्या आई आहेत किंवा माता आहेत. पहिली आहे फिन डॉर्सेट आणि दुसरा आहे स्कॉटिश. तर या डॉली मेंढीमध्ये त्याची जी गुणसूत्र असणार आहेत ही कशी असणार आहे, सेम टू सेम फिन डॉर्सेट या मेंढीप्रमाणे असणार आहेत. तर या अशा प्रकारच्या क्लोनिंग पासून उपचारात्मक क्लोनिंग हा सुद्धा एक कन्सेप्ट आहे. केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरामधले कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने काय करायचं आहे, ही जी पेशी आहे ही प्रयोगशाळेमध्ये तयार करायची आणि त्याच्यापासून मूलपेशीची निर्मिती करता येते. या ठिकाणी तुम्हाला इथे दिसते बघा, हा एम्ब्रॉय आहे. हा एम्ब्रॉय तयार होण्याच्या पूर्वी इथे काय असणार आहे, स्टेम सेल्स असणार आहे. तर या स्टेम सेल्स ची सुद्धा निर्मिती तयार करता येते. त्यामुळे वेगवेगळ्या अशा ज्या व्याधी आहेत या व्याधींवरती या मूलपेशीच्या मदतीने उपचार करतायत. आता ऑलरेडी आपण मूलपेशीच्या मुळे वेगवेगळ्या आजारांवरती कशा पद्धतीने उपचार करता येतात हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता पेशीचे जसे आपण क्लोनिंग केले त्याचप्रमाणे जनुकांचे सुद्धा क्लोनिंग पॉसिबल आहे आणि हे जनुकीय चिकित्सा आणि इतर हेतूंसाठी त्याचा वापर केला जातो. तसेच या क्लोनिंग या तंत्रामुळे अनुवंशिक रोगाचे संक्रमण रोखणे, त्याचबरोबर वंशवृद्धी सुरू ठेवणे आणि विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे हे शक्य झालेलं आहे. हे कशामुळे, क्लोनिंग या जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. तर पुढचा मुद्दा आहे तो आहे औद्योगिक उत्पादने. तर आपण कोणता भाग बघत आहोत, जैव तंत्रज्ञान. तर या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने औद्योगिक उत्पादने कोणती घेता येतात किंवा त्याच्यामध्ये काय बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. तर विविध औद्योगिक जी रसायने आहेत ही रसायने करण्याच्या किंवा तयार करण्याच्या कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे ते निर्माण करता येतात. तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, सुधारित ईस्ट. आता या ठिकाणी जे मोलॅसिस असतं, मोलॅसिस म्हणजे काय, ज्या ठिकाणी साखर तयार होते ती साखर तयार होत असताना एक प्रकारचा बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतो, त्याला मोलॅसिस असं म्हणतात. तर या मोलॅसिस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुधारित ईस्ट मिळवायचं आहे. हे सुधारित ईस्ट मिळवल्यानंतर पुढे काय होणार आहे, मद्य निर्मिती होणार आहे किंवा काही इंधन तयार होतात. तर हे कशामुळे तयार झालेलं आहे, तर अशा प्रकारच्या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण सुधारित ईस्ट बनवलं आणि त्याच्यामुळे खर्च कमी झालेले आहे, त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत या कमी वेळात झालेल्या आहेत. हे कशामुळे सहज शक्य झालेलं आहे, जैव तंत्रज्ञानामुळे.
आता पुढचा पॉइंट आहे तो आहे पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. तर विद्यार्थ्यांनो, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरणाशी रिलेटेड ज्या ज्या काही समस्या आहेत ह्या कशा कमी करता येतील ही आपण बघणार आहोत. घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवरती प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करताना मोठ्या प्रमाणावरती सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर काय 2 नंबरचं जे चित्र आहे इथं जरा लक्ष केंद्रित करा. तर हा जो सगळा कचरा आहे हा कचरा या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. तर याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, कंपोस्ट खत तयार करायचं आहे. तर या ठिकाणी जे वेगवेगळे कचऱ्याची साठवणूक केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीवांचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी सूक्ष्मजीव सोडल्यानंतर ते सूक्ष्मजीव काय करतील, त्या खताचं कमीत कमी वेळेमध्ये डिकम्पोज करण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यापासून कंपोस्ट खत करण्यामध्ये मदत होईल. तसेच त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आहे. जे घराघरामधून किंवा शहरामधून कारखान्यांमधून जे खराब पाणी वेस्ट वॉटर जे आहे हे जे बाहेर पडतं हे डायरेक्टली कुठल्याही नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये न सोडता जर तिथे डायरेक्टली सोडले तर काय होणार, तिथले जे जलचर आहेत त्यांना प्रॉब्लेम्स येणार किंवा तिथले पाणी काय होणार, दूषित होणार. तर तसं होऊ नये यासाठी ते जे वेस्ट वॉटर आहे ते अशा टाईपचे काही प्रोजेक्ट्स असतात, या प्रोजेक्ट्स मध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहे आणि या ठिकाणी सूक्ष्मजीव वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. तर ते सूक्ष्मजीव काय करतात, त्याच्या क्षमतेचा वापर करून हे पाणी स्वच्छ करण्याचं काम करतात. आता हे जे पाणी स्वच्छ झालेले आहे हे पुन्हा आपण जलाशयामध्ये किंवा नदीमध्ये सोडू शकतो. आता पाणी स्वच्छ झाल्यानंतर हे पाणी सोडल्यानंतर ह्याच्या खालच्या बाजूला जो गाळ असतो हा गाळ सुद्धा खत म्हणून वापरला जातो. तर थोडक्यात म्हणजे काय, सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण वेस्ट वॉटर जे आहे याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो किंवा जो घन कचरा आहे याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट करू शकतो. नवीन जैवतंत्रज्ञान पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैविक कीटकनाशके, जैविक खते आणि जैव संवेदके इत्यादीचा समावेश होतो. आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जी रासायनिक खते आहेत या खतांचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे. रासायनिक खतांचा वापराचा दुष्परिणाम म्हणजे काय, तो मानवी आरोग्याला सुद्धा आहे. तसेच त्या ठिकाणी जी शेतजमीन आहे ती सुद्धा हळूहळू नापीक होत जाते. हे रासायनिक खतांमुळे होतं. त्यामुळे आपल्याला ते रासायनिक खतांचा वापर कमी करायचा आहे. त्याच्याऐवजी जैविक सेंद्रिय खतं आहेत ती वापरायची आहेत. त्याचबरोबर जैविक जी कीटकनाशके आहेत ती सुद्धा वापरायची आहेत. तर पुढचा आहे तो आहे जैव उपाययोजना. आता जैव उपाययोजना या एका शब्दातच सांगितलेलं आहे. जैव म्हणजे काय, सजीवांचा वापर करायचा आहे थोडक्यात. तर वनस्पती आहेत, जीवाणू आहेत, कवक आहेत, इष्ट आहेत. तर या सगळ्यांचा वापर करून आपल्याला पर्यावरणाचा मधली जी प्रदूषके आहेत ही शोषून घ्यायची आहेत किंवा ती नष्ट करायची आहेत. ही जी प्रोसेस आहे याला जैव उपाययोजना असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी व्याख्या दिलेला आहे. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून सांडपाणी असू देत, जमीन प्रदूषित जमीन असू देत किंवा त्यातील विषारी जे रसायने आहेत आणि प्रदूषके आहेत ही नष्ट करून घेणे किंवा शोषून घेणे याला जैव उपाययोजना असं म्हणतात. तर या ठिकाणी वनस्पतींचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याला फायटो रेमेडिएशन असं म्हणलेलं आहे. फायटो म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर प्लांट, वनस्पती. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, फायटो रेमेडिएशन. वनस्पतींचा वापर केल्यामुळे फायटो रेमेडिएशन. तर त्याची उदाहरणं अशीच काही उपाययोजना आहेत. या उपाययोजनेची काही उदाहरणं आहेत ती बघूया. तर सुडोमोनास. सुडोमोनास हा जो जीवाणू आहे ऑलरेडी तुम्ही या जीवाणूचं नाव ऐकलेलं आहे. तर हा जीवाणू काय करतो, जेव्हा समुद्रामधून जहाजावरून जेव्हा तेलाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन सुरू असतं, अचानक काही बाय ऍक्सिडेंट झाला आणि ते तेल आहे समुद्राच्या पाण्यावरती पसरलं किंवा त्याचा तवंग पसरला, तर ते नाहीसं करण्यासाठी किंवा ते हटवण्यासाठी या सुडोमोनास नावाच्या ज्या जीवाणूच्या प्रजाती आहे ही वापरली जातात. त्यानंतर टेरिस विटाटा या प्रकारच्या ज्या नेचे जातीतील वनस्पती आहे या काय करतात, जमिनीमध्ये जो आर्सेनिक हा रासायनिक धातू आहे जो घातक आहे हा घातक धातू शोषून घेण्याचं काम ही टेरिस विटाटा करते. त्याचबरोबर मोहरीची एक जात आहे ही काय करते, सेलेनियम जे खनिज आहे हे शोषून घेते. तसेच सूर्यफूल काय करतं, युरेनियम आणि आर्सेनिक हे दोन्ही शोषून घेण्याचं काम करतं जमिनीमधला. त्यानंतर डिइनोकोकस रेडिओरन्स हा जो जीवाणू आहे हा कसा आहे, किरणोत्सार प्रतिकारक आहे. म्हणजे रेडिएशनशी अगेन्स्ट आहे, रेजिस्ट आहे. तो रेडिएशनचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे असा जो जीव आहे याच्यामध्ये काय केलं जातं, जनुकीय बदल केला जातो आणि अणु कचऱ्यामधील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी या डिइनोकोकस रेडिओरन्सचा वापर केला जातो.
त्यानंतर अल्फा गवत, तीन पत्ती गवत, राय या सगळ्या गवताचे जे प्रकार आहेत हे सुद्धा उपाययोजनेसाठी वापरले जातात. आता पुढचा मुद्दा आहे तो आहे अन्न जैवतंत्रज्ञान. तर या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपण विविध अन्न पदार्थ कसे तयार केले जातात, ऑलरेडी हा पॉइंट जो आहे हा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे किंवा बघितलेला आहे. तर या ठिकाणी शॉर्ट मध्ये मी सांगते. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने फॉर एक्झाम्पल आपण दूध घेऊया. दूध कसं आहे, रॉ आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रकारचे सूक्ष्मजीव घालून त्याच्यापासून आपण दही, पुढे चीज, बटर या सगळे वेगवेगळे जे अन्न पदार्थ आहेत हे अन्न पदार्थ तयार करतो. तसेच पाव असू देत, काही मद्य, बियर, विनेगर हे सगळे जे आहेत अन्न पदार्थ, या अन्न पदार्थांची निर्मिती सूक्ष्म जीवांच्या ज्या काही वेगवेगळ्या क्षमता आहेत या क्षमतेचा वापर करून त्यांच्या मदतीने केली जाते. आता पुढचा मुद्दा आहे तो आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. तर विद्यार्थ्यांनो, ज्या मानवाचे जे हात आहेत या हाताचे जे काही बोट आहेत या बोटांचे जे ठसे आहेत हे प्रत्येक व्यक्तीचे जे ठसे आहेत हे कसे आहेत, वेगवेगळे आहेत. अगदी जे ट्विन्स आहेत या ट्विन्स मध्ये सुद्धा त्याच्या बोटाचे जे ठसे आहेत हे कम्प्लिटली वेगवेगळे असतात. तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर एखादी क्राईम प्रोसेस आहे, एखाद्या ठिकाणी मर्डर झालेला आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंवरती ज्या त्या व्यक्तीचे किंवा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराच्या हाताचे ठसे असतात, काही ठिकाणी केस पडलेले असतात, काही रक्त असतात, रक्ताचे थेंब असतात. तर त्याच्यावरून त्याचा डीएनए ट्रेस करण्याचं काम जे आहे या फिंगर प्रिंटिंग थ्रू केले जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल याचा उपयोग हा क्राईम प्रोसेसेस मध्ये केला जातो. तर याच्यामध्ये आपला हा शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे पार्ट 4. पार्ट 4 मध्ये आपण जैवतंत्रज्ञानाशी रिलेटेड कृषी विकासातील जे महत्वाचे मुद्दे आहेत, टप्पे म्हणूयात आपण, हे सगळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. तर त्यामधला पहिला महत्वाचा टप्पा आहे तो आहे हरित क्रांती. याला ग्रीन रिव्होल्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर साधारणतः 21व्या शतकामध्ये जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या अचानक वाढायला लागली. तर त्यावेळेला काय झालं, तर लोकसंख्या अचानक वाढत राहिल्यामुळे, झपाट्याने वाढ होत असल्यामुळे त्या लोकसंख्येतील लोकांना अन्नाचा तुटवडा जाणवू लागला. अन्नाची क्वालिटी तर मिळतच नव्हती, शिवाय क्वांटिटी सुद्धा त्यांना मिळत नव्हती. अन्नाचा तुटवडा जाणवू लागला. तसेच जे अविकसित देश आहेत त्याचबरोबर जे विकसनशील देश आहेत, प्रामुख्याने आपला भारत देशामध्ये सुद्धा लोकसंख्या इतके झपाट्याने वाढू लागली की त्या लोकांना अन्नाचा तुटवडा जाणवू लागला आणि त्यामध्ये आपला देश होरपळून जाऊ लागला. तर त्यावरती एकत्रितपणे उपाययोजना काहीतरी करायला हवी असा सायंटिस्ट लोकांनी विचार केला आणि त्यापासून हरित क्रांती हा एक शोध लागलेला आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, कमी शेतजमीन म्हणजे तुमचं शेतजमीन जरी कमी एकर मध्ये असली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे आणि ते उत्पादन घेण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तुमचं शेत जरी 1 एकर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल, कोणत्या पद्धती अवलंबता येतील, याला एकत्रितपणे हरित क्रांती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच गहूच्या बी आहे किंवा तांदळाचे बी आहे यांचे ज्या छोटी छोटी सुधारित जाती आहेत त्या निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर जे इतर पिकं आहेत त्यांचे सुद्धा जे बी बियाणे आहेत हे बी बियाणे सुद्धा सुधारितपणे घेण्यात आली. त्याशिवाय जे खतं आहेत, कीटकनाशके आहेत यांचा सुद्धा वापर करण्यात आला, त्यांच्या सुद्धा टेक्निक्स वापरण्यात आल्या. त्यानंतर जलव्यवस्थापन म्हणजे काय, त्या काळी व्यवस्थितपणे तुषार सिंचन असू दे, ठिबक सिंचन असू देत याच्या सोयी निर्माण झाल्या. त्यामुळे जलव्यवस्थापन योग्यरित्या व्हायला लागलं, पाण्याचा अपव्यय जो होत होता तो टाळू लागला. या सगळ्या बरोबरच पूर्वी काय केलं जातं, शेतीसाठी वेगवेगळे अवजार वापरली जात होती, परंतु सध्या वाहनांच्या मार्फत किंवा ट्रॅक्टर असू देत, नांगरणी वगैरे असू देत यांच्या थ्रू कोळपणी, नांगरणी, पेरणी वगैरे हे सगळं या वाहनांच्या मार्फत होऊ लागलं. म्हणजे थोडक्यात काय झालं, हे सगळं वापर केल्यामुळे आपल्या जे पिकाचं उत्पादन आहे हे उत्पादन कसं व्हायला वाढू लागलं आणि जे अन्नाच्या पासून तुटवडा निर्माण होत होता तर तो काय झाला, कमी झाला. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा या 2 व्यक्तींचा आहे, ते म्हणजे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकेतून आहेत, तर डॉक्टर S.M. स्वामीनाथन हे जे आहेत हे आपल्या भारतामधून आहेत. तर हे जे 2 सायंटिस्ट आहेत यांनी खूप खूप महत्वपूर्ण असा वाटा या हरित क्रांतीमध्ये दिलेला आहे. आता आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीच्या हरित क्रांतीशी रिलेटेड जे वेगवेगळे संशोधन केले जातात त्यासाठी काही संस्था स्थापलेल्या आहेत.
त्यातल्या ज्या संस्था आहेत त्या या ठिकाणी मी तुम्हाला चित्र दाखवलेली आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था जी आहे ही दिल्लीमध्ये लोकेटेड आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जी आहे ती आहे सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि सोलापूरमध्ये जी आहे ती आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, ही सोलापूरमध्ये लोकेटेड आहे. तर अशा प्रकारच्या संस्था सुद्धा आपल्या भारतामध्ये स्थापलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या आपल्या हरित क्रांतीशी रिलेटेड त्याचं डेव्हलपमेंट व्हावी. कमी शेत जमीन जरी असली तर त्याच्यातून जे धान्य बाहेर पडणार आहे हे धान्य उत्पादन हे जास्तीत जास्त मिळावे या दृष्टीने या संस्था कार्यरत असतात. आता पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे भारतात तांदळाच्या कोणकोणत्या नवीन प्रजातींचा शोध लागलेला आहे. तर वेस्ट बंगालच्या ठिकाणी या नवीन प्रजातींचा शोध लागलेला आहे. त्यामध्ये पहिली आहे ती आहे भूपेश ही प्रजाती आहे. त्यानंतर राजदीप ही एक प्रजातीचा शोध लागलेला आहे तांदळाच्या जातीचा. आणि तिसरी आहे ती आहे ध्रुव. या तीन ज्या जाती आहेत या तीन जातींचा नवीन पद्धतीने शोध लागलेला आहे. त्यानंतर जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण श्वेत क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्होल्युशन केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे दुधाचे चित्र दिसते म्हणजेच याच्यावरून तुम्हाला समजण्यात आलं असेल की आपल्याला श्वेत क्रांतीच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन काय करायचं हे वाढवायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, भारत हा असा देश आहे की या देशामध्ये पूर्वी काही भाग जो होता याचा हा कसा होता, दूध दुभत्याच्या बाबतीत सदन होता. या ठिकाणी दुधाचं उत्पादन व्यवस्थितरित्या किंवा योग्यरित्या होत होतं, परंतु काही भाग भारतातला हा असा होता की त्या ठिकाणी दुधाचं उत्पादन हे खूप कमी होतं किंवा ते घेतलं जात नव्हतं आणि जे दूध आहे हे त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नव्हतं, मिळत नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा ही परिस्थिती कमी करण्यासाठी या ठिकाणी या व्यक्तीचा जो तुम्हाला चेहरा दिसतोय किंवा हा जो व्यक्ती दिसतोय हे आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. तर यांनी खूप मोलाचे असे महत्वाचे कार्य केलेले आहे. यांनी काय केले तर त्यांनी समजावून सांगितले समाजाला की दूध उत्पादन करणे हा व्यवसाय हा एक जोडधंदा नसून तो एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी काय केलं, गुजरातमध्ये आनंद या शहरामध्ये एक सहकारी चळवळीतून एक डेअरी फार्म त्यांनी डेव्हलप केला. या डेअरी फार्मचं नाव आहे अमूल दूध. तर या ठिकाणी हा जो तुम्हाला प्लांट दिसतोय हा अमूल दूध प्लांट आहे. तर याच्यामध्ये तिथल्या जवळपासचे जे खेडीपाडी आहेत तिथले जे सगळे दूध उत्पादक आहेत त्यांच्यामधून दूध एकत्रितपणे केलं जायचं आणि हे जे दूध आहे याच्यावरती प्रोसेस केले जायचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पाश्चरायझिंग वगैरे केलं जायचं आणि हे दूध भारतभर सगळीकडं विकलं जायचं. तर त्यामुळे त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे दुधापासून जे प्रोडक्ट्स निर्माण होतात म्हणजे पनीर आहे, चीज आहे, दही आहे, हे प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी घेतले जातात. म्हणजेच या सगळ्यातून त्यांनी हे सांगून दिलं की दूध उत्पादन करणे किंवा दुधाचे उत्पादन घेणे हा एक जोडधंदा नसून त्यापासून संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो. त्यानंतरचा आता पुढचा पॉइंट आहे तो आहे नीलक्रांती. त्यालाच ब्ल्यू रिव्होल्युशन असं म्हणलेलं आहे. नीलक्रांती याचा म्हणजेच काय तर पाण्याचा वापर करायचा आणि त्यापासून उपयोगी अशी जीवांची निर्मिती करणे. म्हणजे उपयोगी जीव म्हणजे फक्त मासे किंवा कोळंबी या जीवांची निर्मिती करणे नसून तर वेगवेगळे पाण्यापासून मिळणाऱ्या वनस्पती आहेत, काही प्राणी आहेत, यांचे सुद्धा उत्पादन करणे यालाच नीलक्रांती असं म्हणलेलं आहे. आणि जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आपण करू शकतो. म्हणजेच मास्याचे उत्पादन जास्तीत जास्त घेणे या प्रोसेसला किंवा या कन्सेप्टला नीलक्रांती असं म्हटलेलं आहे. तर हा जो व्यवसाय आहे याला एक प्रकारची चालना मिळावी, माशाचे उत्पादन जे आहे हे जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे किंवा त्याच्यापासून उत्पादन जास्त मिळावे यासाठी भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जे लोक मत्स्य उत्पादन करतील त्या लोकांना जवळजवळ 50% 100% सबसिडी देण्याचं मान्य केलेलं आहे, जेणेकरून मत्स्य उत्पादन या व्यवसायाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे आणि मत्स्य उत्पादन हे जास्त यावे.
आता पुढचा पॉइंट आहे तो आहे खते, त्याला फर्टिलायझर्स असं म्हटलेलं आहे. तर खते आपण का वापरतो, तर आपल्या शेतातील जे पीक आहे हे पीक चांगल्या पद्धतीने यावे, चांगल्या पद्धतीने वाढावे, त्याला पोषक असे वातावरण मिळावे, जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत हे सर्व मिळावे, यासाठी या पिकाला खते दिली जातात. तर ह्या खतांच्या मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. जे सेंद्रिय खत आहेत ही गांडूळ किंवा इतर ज्या कृमी आहेत, त्याचबरोबर गाई म्हशींचं जे शेण आहे, शेणखत, हे जे खत आहेत या टाईपला सेंद्रिय खत असं म्हटलं जातं. आणि रासायनिक खत म्हणजे काय, जे रसायनांचा वापर करून त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे वापरले जातात त्याला रासायनिक खत असं म्हणतात. तर याच्यामध्ये मी इथे सांगू शकते की सेंद्रिय खत कशी आहेत, चांगली आहेत, तर रासायनिक खते कशी असतात, शरीराला घातक असतात. सेंद्रिय खत गुड म्हणू शकतो, रासायनिक खते बॅड असं म्हणू शकतो. ओके, सेंद्रिय खतांचा फायदा काय आहे, तर सेंद्रिय खत ही शेतीमध्ये वापरल्यामुळे त्याचा एक फायदा होतो, तो म्हणजे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जो ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता आहे ही वाढते. त्यामुळे जेव्हा जास्त पाऊस पडेल त्यावेळेला काय होणार आहे, जी माती वाहून जाणार आहे याचे जे प्रमाण असणार आहे कसे असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करणे हे योग्य आहे. रासायनिक खतांचा जर तुम्ही जास्तीत जास्त वापर केला तर त्यामुळे त्या ठिकाणची जी जमीन आहे, शेत जमीन, ही हळूहळू नापीक होत जाते. त्याचबरोबर पावसाचे जे पाणी पडणार आहे या पावसाच्या पाण्याबरोबर रासायनिक खते जर मिक्स झाली आणि ती जाऊन नदीमध्ये किंवा इतर जलाशयामध्ये जर मिसळली तर त्या ठिकाणचं जे पाणी आहे हे पाणी सुद्धा कसं होतं, प्रदूषित होतं. त्यामुळे आपण रासायनिक खतांना बॅड टाईप म्हणलेलं आहे, सेंद्रिय खतांना गुड टाईप म्हणलेलं आहे. त्याचबरोबर माती विरहित शेती हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर केला जातो. आता काही ठिकाणी तुम्ही असे प्लांट्स बघितले असतील बघा, त्या प्लांट्स मध्ये माती विरहित शेतीमध्ये याच्यामध्ये काय केलं जातं, मोठ्या मोठ्या अशा पाईप्स असतात आणि या पाईप्स मधून काही पिकांची लागण केलेली दिसते किंवा काही रोपं घेतलेली दिसतात. तर त्याच्यामध्ये माती वापरलेली नसते, तर एक प्रकारचं केमिकल मिसळलेलं पाणी असतं आणि या पाण्यामधून अशा प्रकारची ही पिकं घेतली जातात किंवा रोपं घेतली जातात. तर हे जे आहे हे जैवतंत्रज्ञान योग्य आहे, परंतु याचा एक डिसएडव्हान्टेजेस आहे, ते म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केमिकल्स वापरलेले असतात आणि हे केमिकल्स आहेत हे कशा आहेत, घातक ठरू शकतात. त्यानंतरचा आता पुढचा मुद्दा आहे ते आहे कीटकनाशके. ओके, तर आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही पीक घेतलेलं आहे, पीक चांगलं आलेलं आहे, परंतु त्याच्यावरती कीड आलेली आहे किंवा अळी लागलेली आहे, तर अशा वेळी काय होतं, पिकाचं नुकसान होतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी काय करतो, त्याच्यावरती कीटकनाशकांची फवारणी करायला सुरू करतो. तर त्या कीटकनाशकांच्या मध्ये कुठले कंटेंट आहे, डीडीटी, मेलेथिओन आणि क्लोरोफायरिफॉस. हे जे 3 कीटकनाशके आहेत हे खूपच घातक आहेत, खूपच विषारी आहेत. याला जैविक विषवृद्धी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण जे अन्न साखळी आहेत, अन्न जाळे आहेत, यांच्या मार्फत हे जे डीटीटी पावडर आहे, त्याचबरोबर मेलेथिओन कीटकनाशक आहे, क्लोरोफायरिफॉस आहे, हे सगळेजण घातक आहेत, विषारी आहेत. हे माणसालाच काय तर इतर प्राण्यांना सुद्धा त्याचा विष त्यांच्या शरीरामध्ये जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे रोग आजार हे होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे कीटकनाशके आहेत यांचा वापर आपल्याला शक्यतो टाळायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे सेंद्रिय शेती. तर या सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सेंद्रिय खत जे आहेत, सेंद्रिय कीटकनाशके आहेत यांचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून जे रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके आहेत यांचा वापर आपल्याला खूप खूप कमी, शक्यतो टाळायचाच आहे, कारण त्याचे दुष्परिणाम हे भयंकर आहेत. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती हा आपल्याला ऑप्शन बेस्ट आहे. सध्या सेंद्रिय शेतीपासून मिळालेली जी फळं आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, याला जगभरातून खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर हे सगळं कशामुळे पॉसिबल होणार आहे, तर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने पॉसिबल होणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे मधुमक्षिका पालन. आता या मधुमक्षिकांच्या पासून आपल्याला मध मिळतो, बरोबर. तर हा जो मध मिळवण्याची पूर्वीची जी पद्धत होती ती कशी होती, चुकीची होती. त्या काळी काय केलं जायचं, तर ज्या मधाचे पोळा असेल त्या ठिकाणी जाळ केला जायचा
किंवा धूर दिला जायचा, याचा परिणाम काय व्हायचा तर त्या मधमाशा मेल्या जायच्या, त्याचबरोबर ते जे पोळं आहे पोळं सुद्धा खराब व्हायचं. तर हे होऊ नये यासाठी जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा टाईपचे काही हे बॉक्सेस तयार केलेले जातात. या बॉक्सेस मध्ये काय होतं तर जे मधमाशीचं पोळं आहे ते व्यवस्थित राहतं, त्यापासून मध व्यवस्थितरित्या वेगळा केला जातो, तसेच माशांचे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. त्यामुळे हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. पुढचा पॉइंट आहे ते आहे औषधी वनस्पतींची लागवड. तर विद्यार्थ्यांनो, आपला हा जो भारत देश आहे, या भारत देशाला या औषधी वनस्पतींचा जो वारसा आहे हा खूप परंपरेपासून माहिती आहे आणि त्याचं ज्ञान सुद्धा अवगत झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता कोरफड आहे, तुळस आहे, हळद आहे, त्याचबरोबर अडुळसा, आलं ह्यासारख्या ज्या औषधी वनस्पती आहेत, या औषधी वनस्पतींचा उपयोग हा वेगवेगळ्या रोगांवरती, आजारांवरती केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, रसायनांपासून जी औषधं तयार केली जातात केमिकल थ्रू, त्याचे साईड इफेक्ट्स असतात, परंतु अशा प्रकारच्या ज्या औषधी वनस्पती आहेत, या औषधी वनस्पतींपासून जे औषधं तयार केली जातात ही कशी असतात, विदाउट साईड इफेक्ट्स असतात, म्हणजे त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे जगभरात या अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड सगळीकडे केली जात आहे. पुढचं आहे ते आहे फळ प्रक्रिया उद्योग. आता फळं म्हणली की ती नाशवंत असतात, एक दिवस किंवा साधारणतः 4 दिवसापर्यंत ती टिकतात, त्याच्यानंतर ती काय होतात, खराब होऊ लागतात. तर अशा प्रकार ज्या सीझन मध्ये जे फळ येतं हे आपल्याला वर्षभर त्याची चव टिकून राहावी यासाठी त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग केले जातात. म्हणजेच काय, ती खारवणे किंवा त्याच्यामध्ये व्हिनेगर घालणे, असे वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस, साखर घालणे, ह्या सगळ्या प्रोसेसेस केल्या जातात. म्हणजेच काय तर समजा आंबा हा थोड्याशा सीझन पुरता असतो, साधारणतः 3-4 महिन्यापुरता असतो, परंतु आंब्यापासून जे आपण पदार्थ बनवले जातात, म्हणजेच काय, जाम आहे, आंबा बर्फी आहे, आंबा सॉस, सिरप, हे जे सगळं आहे हे सगळं आपल्याला वर्षभर खाता यावं किंवा टिकून राहावं यासाठी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस केल्या जातात आणि या प्रोसेसेस मध्ये जैव तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. म्हणजेच काय तर हे जी फळं आहेत ही फळं आपल्याला जास्त कालावधीमध्ये टिकून राहावीत याच्यासाठी त्याच्यावरती ज्या प्रोसेसिंग केल्या जातात त्या प्रोसेसिंग मध्ये या जैव तंत्रज्ञानाची मदत होते. तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपला 8वा चॅप्टर. तर याच्यामध्ये आपण पेशी विज्ञान म्हणजे काय बघितलं आणि त्याच्यामध्ये जैव तंत्रज्ञानाची मदत कशी घेतली जाते, ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये त्याचा कसा उपयोग केला जातो, मानवी आरोग्यामध्ये या जैव तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जातो, हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते आपण व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत. इफ यू हॅव एनी चॅप्टर सुरू करण्यापूर्वी थोडस बेसिक बघूयात. पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय, हे जे बेसिक आहे हे थोडं रिकॉल करूयात. त्या ठिकाणी पेशीची व्याख्या दिलेली आहे, सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक आणि लहानात लहान एकक म्हणजेच पेशी होय. म्हणजेच काय, सजीव जे प्राणी, वनस्पती, मनुष्य यांच्या शरीरातला सगळ्यात लहानात लहान घटक जो की रचनात्मक, कार्यात्मक आहे याला पेशी असं म्हणलेलं आहे. ओके. त्यानंतर ऊती म्हणजे काय, तर या ज्या पेशी आहेत ह्या एकसारख्या पेशी एकत्र आल्यानंतर एक विशिष्ट कार्य करतात, एक विशिष्ट कार्य करण्यासाठी त्या वापरल्या जातात. अशा पेशींच्या समूहाला ऊती असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हे पेशीचं मी एक पिक्चर ऍड केलेलं आहे. आतमध्ये हे जे तुम्हाला वेगवेगळे घटक दिसतात याला पेशीचे अंगके असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, पेशी केंद्रक असतं, तंतुकणिका असतात, तारा केंद्रक असतं. तर हे जे सगळे घटक आहेत याला पेशीचे अंगके असं म्हटलं जातं. आता ऊती, एकसारख्या पेशी आहेत ह्या एकत्र आल्यानंतर त्यापासून पुढे ऊती बनतात आणि ऊती एकत्र आल्यानंतर पुढे अवयव बनतो आणि अवयव पासून अवयव संस्था आणि ह्युमन बॉडी तयार होते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे जे टिश्यूज म्हणजेच काय ऊती आहेत, हे ऊती, या ऊतींच्या पासून इथे वेगवेगळे हे अवयव तयार झालेले आहेत आणि ह्या अवयवापासून अवयव संस्था आणि पुढे मनुष्य आणि पुढे ह्युमन बॉडी निर्माण होत असते. तर त्या सगळ्यात बेसिक आपण काय होतं, पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय, हे सगळं क्लिअर केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की पेशी विज्ञान, जो की आपल्या चॅप्टरचा पहिलाच पॉइंट आहे. पेशी विज्ञान, त्याला सायटोलॉजी असं सुद्धा म्हटलेलं आहे. पेशी विज्ञान म्हणजेच काय, पेशी जी आहे या पेशीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर पेशीच्या वेगवेगळ्या रचना सुद्धा आहेत. काही पेशीचे अंगके आहेत, म्हणजे त्यातले आत जे घटक आहेत ते,
शिवाय आपला या सायन्स 2 मध्ये जो सेकंड चॅप्टर होता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, जरा आठवून बघा, याच्यामध्ये आपण पेशी विभाजन हा मुद्दा शिकलेला आहोत. तर सूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन, हे जे विभाजन आहे म्हणजेच काय पेशी विभाजन, या सगळ्याचा अभ्यास करणे यालाच पेशी विज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय पेशीचे प्रकार, पेशीची रचना वेगवेगळ्या, पेशीची अंगके आणि पेशी विभाजन याच्या अभ्यासाला पेशी विज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. सी. आता या पेशी विज्ञानाचा इतका महत्वपूर्ण वाटा मेडिकल रिसर्च मध्ये आहे, कारण त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही आजार निर्माण झालेले आहेत, जी रोगराई पसरलेली आहे, याच्यावरती ते कंट्रोलिंग करण्यासाठी या पेशी विज्ञानाचा महत्वपूर्ण वाटा आहे. तर आता याच्याशी रिलेटेड ज्या काही संस्था आहेत या भारतामध्ये पुण्यामध्ये एक आहे, ती म्हणजे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था, ही पुण्यामध्ये लोकेटेड आहे. आणि दुसरी एक आहे ती आहे इनस्टेम, ही संस्था बेंगलोर येथे आहे. तर आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मूलपेशी, स्टेम सेल. तर आपल्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे मूलपेशी. विद्यार्थ्यांनो वही पेन पटकन घेऊन बसा. जे जे पॉइंट मी व्यवस्थित क्लिअर सांगत आहे ते व्यवस्थित तुम्ही पटपट त्याचे पॉइंट काढत चला. तर आता बघूया पहिल्यांदा मूलपेशी म्हणजे काय. तर सगळ्यात सुरुवातीला जी आपल्याला पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते आणि हळूहळू त्याची फोड करून नेमकं मूलपेशी म्हणजे काय हे समजावून सांगते. सी. स्त्री युग्मनज व पुयुग्मनज यांचे मिलन झाल्यानंतर युग्मनज बनते, त्यापासून पुढे सजीव बनतो. बरोबर. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात जो सजीव पेशींचा एक गोळा असतो त्या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. ओके, ही झाली त्याची व्याख्या. आता या व्याख्येचा अर्थ समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा तुम्हाला ही डायग्राम लक्षात आहे. तर ही आहे स्त्री प्रजनन संस्थेची डायग्राम. तर याच्यावरून आपण आता समजून घेऊया. या ठिकाणी जे आहेत हे आहेत अंडाशय, हा भाग आहे याला गर्भाशय असं म्हटलं जातं. या दोन आहेत हे आहेत अंडवाहिनी, ही आहे ग्रीवा आणि ही आहे योनी. तर या योनी मार्गातून जेव्हा स्पर्म, पुरुषाचे स्पर्म येतील त्यावेळेला ते ट्रॅव्हल करून हळूहळू कुठे येतात, अंडवाहिनीमध्ये येतात. जेव्हा या अंडाशयामध्ये जे अंडी असतात त्याला ओव्ह्यूम किंवा एग असं म्हटलं जातं. हे एग जेव्हा इथून फुटून बाहेर पडतात आणि इथून येणारा हा स्पर्म आहे त्याला जेव्हा ते मिळतात, त्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा त्या ठिकाणी एक युग्मनज बनतो. हा युग्मनज हळूहळू सूत्री विभाजनाने त्याची वाढ होत जाते. म्हणजे एक पेशी असेल तर त्याचे पुन्हा 2, 2चे 4, 4चे 8 असे त्याचे काय होत जाते, विभाजन होत जाते. आणि हळूहळू त्याचे विभाजन झाल्यानंतर तो खाली इथे येतो आणि या गर्भाशयाच्या आतमध्ये जो गर्भाशयाचा अंतःस्तर असतो तिथे तो चिकटतो आणि त्याची हळूहळू पुढे वाढ होत जाते. तर हा सगळा जी हिस्टरी आहे, हा सगळा अभ्यास जो आहे आपण ऑलरेडी केलेला आहे. फक्त फॉर पर्पज ऑफ रिकॉलिंग मी तुम्हाला हे सांगत आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, असं मिलन झाल्यानंतर युग्मनज बनतो आणि त्यापासून पुढे सजीव बनतो. आता ही त्याची सजीवाची जी वाढ होणार आहे हळूहळू सूत्री विभाजनाने, या वाढीच्या सुरुवातीच्या काळात या पेशींचा जो पेशींचा गोळा असतो त्याच पेशींना मूलपेशी असं म्हणतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की पेशी सुरुवातीच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना मूलपेशी असं म्हटलं जातं. तर या मूलपेशींचा मानवी शरीरामध्ये खूप महत्वपूर्ण वाटा आहे, कारण या पेशी काय करतात, आपल्यासारख्याच इतर पेशींना सुद्धा जन्म देतात. तसेच एखादी जखम झाली असेल किंवा काही कारणास्तव ऍक्सिडेंट झाला, काही जखम झालं, कापलं, भाजलं, तर अशा वेळेला तो जो जखम आहे ही बरी करण्यासाठी सुद्धा या मूलपेशींचा महत्वपूर्ण वाटा असतो. आता आपण बघितलं की नेमकं मूलपेशी म्हणजे काय. तर मूलपेशी म्हणजेच काय, जे युग्मनज, स्त्री युग्मनज आणि पुयुग्मनज यांचं मिलन झाल्यानंतर जो युग्मनज बनतो त्याची पुढे हळूहळू डेव्हलपमेंट होत असते. ह्या डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही पेशी असतात या पेशींच्या गोळ्यालाच मूलपेशी असं म्हटलं जातं. त्यानंतर अकॉर्डिंग टू सोर्सेस त्याचे 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता विद्यार्थ्यांनो भ्रूणीय मूलपेशी नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की भ्रूणीय म्हणजे काय, भ्रूण अवस्थेमध्ये ज्या पेशी असणार आहेत त्यांना भ्रूणीय मूलपेशी असं म्हटलं जातं. तर ह्या अशा असणार आहेत. आणि दुसरं आहे ते आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. म्हणजेच प्रौढ शरीरामध्ये ज्या पेशी आपल्याला आढळणार आहेत त्याला मूलपेशी असं प्रौढ किंवा वयस्क मूलपेशी असं म्हणणार आहे.
तर या दोघांना सुद्धा आपण एक एक करून पकडूयात आणि याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात. चला तर बघूयात. पहिला आहे भ्रूणीय मूलपेशी. आता मगाशी मी सांगितलं की जेव्हा एग आणि स्पर्म एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून पुढं युग्मनज तयार होतो. आता हा युग्मनज तयार झालेला आहे, त्याच्यापासून पुढं काय सुरू होतं, हळूहळू सूत्री विभाजन होतं. म्हणजे एकापासून दोन, दोनापासून पुन्हा चार, चार पासून आठ, आठ पासून असं पुढे विभाजन त्यांचं होत जातं. म्हणजे पहिला दिवस हा असणार आहे, दुसरा दिवस, तिसरा दिवस, साधारणतः चौथ्या दिवसावेळी त्याचे एकापासून 8 पेशीमध्ये निर्माण झालेला असणार आहे. म्हणजेच काय होत आहे, पेशीचे विभाजन होत आहे. असं साधारणतः पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत चालू राहतं आणि 14व्या दिवसानंतर पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. आता एक नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे, पेशीचे विशेषीकरण. बघा विद्यार्थ्यांनो, पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत काय होतं, जे फलित अंडे आहे याचं काय होतं, युग्मनज तयार होतं आणि त्याचं काय होतं, विभाजन सुरू होत राहतं. हे साधारणतः 14व्या दिवसापर्यंत होतं. 14व्या दिवसानंतर काय होतं, त्या पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. आता पेशीचे विशेषीकरण म्हणजेच काय, तर त्या ज्या पेशी आहेत त्या पेशी एकसारख्या ज्या पेशी आहेत त्या एकत्र येतात आणि त्यापासून पुढे यकृत पेशी, रक्तपेशी, अस्थिपेशी या अशा वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्या पेशी निर्माण व्हायला सुरू होतात. यालाच पेशीचे विशेषीकरण असे म्हणतात. लक्षात घ्या, पेशीचे विशेषीकरण म्हणजेच काय, 14व्या दिवसानंतर जेव्हा युग्मनज बनतो, युग्मनज बनल्यापासून पुढे 14व्या दिवसानंतर पेशीचे ज्या एकसारख्या पेशी आहेत त्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून पुढे वेगवेगळ्या पेशी निर्माण होतात. म्हणजेच चेतापेशी, यकृत पेशी, रक्तपेशी या पेशी निर्माण होतात. यालाच पेशीचे विशेषीकरण असं म्हटलं जातं. आता हा साधारणतः 4व्या दिवसाचा असणार आहे एम्ब्रॉय किंवा युग्मनज आहे हा. याच्यानंतर हळूहळू 14व्या दिवसापासून पुढे काय होणार, अशा प्रकारच्या पेशीचे 2 लेयर तयार होणार आणि याच्यामध्ये म्हणजेच काय, जळणस्थर निर्माण होतात. जळणस्थर ही कन्सेप्ट तुम्हाला आठवते का, तर बघा त्यामध्ये अंत्यस्तर, मध्यस्तर, आद्यस्तर हे सगळे स्तर असतात. तर या स्तरांपासून वेगवेगळ्या पुन्हा पेशी निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल चेतापेशी, यकृत पेशी, रक्तपेशी, हृदयपेशी या सगळ्या पेशी तयार होतात. तर याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं, पेशीचं विशेषीकरण असं म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत की मी इथं नाव दिलेलं आहे बहुविधता किंवा प्लुरिपोटेन्सी. तर बहुविधता, प्लुरिपोटेन्सी याचा अर्थ काय म्हणजे, सगळ्यात पहिल्यांदा सांगते की हा एक पेशीचा गुणधर्म आहे. बहुविधता काय आहे, पेशीचा गुणधर्म आहे. बहु म्हणजेच काय, तर अनेक आणि विधता म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या. तसंच प्लुरिपोटेन्सीचं सुद्धा कोड करून सांगते. प्लुरी म्हणजे काय, मेनी किंवा अनेक, खूप, आणि पोटेन्सी म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचं. तर एका पेशीपासून पुन्हा वेगवेगळ्या पेशी निर्माण होणे किंवा निर्माण करणे हा जो गुणधर्म आहे यालाच बहुविधता असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आलेलं आहे. पेशीच्या विशेषीकरणानंतर त्या पेशीपासून वेगवेगळ्या पेशी निर्माण करणे हा जो गुणधर्म पेशीचा आहे यालाच बहुविधता असं म्हटलं जातं. तर आपला पॉइंट काय आहे, भ्रूणीय मूलपेशी. तर असं हे पेशीचे जे विशेषीकरण आहे, हे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी ज्या पेशी असतात त्या पेशींनाच भ्रूणीय मूलपेशी असं म्हटलं जातं. कशा, पेशीचे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी ज्या ज्या पेशी आहेत त्यांना भ्रूणीय मूलपेशी असं म्हटलं जातं. तर साधारणतः मानवी शरीरामध्ये एकूण 220 प्रकारच्या पेशी आहेत आणि या वेगवेगळ्या पेशी एकत्र येतात, त्याच्यापासून उती बनतात, उतीपासून पुढे अवयव निर्माण होतात. तर या सगळ्या अशा प्रकारच्या पेशी आहेत. रिलेटेड टू हार्ट आहेत, रिलेटेड टू ब्लड आहेत, त्याचबरोबर लिव्हरशी रिलेटेड पेशी आहेत, काही अस्थि पेशी आहेत, तसेच किडनीशी रिलेटेड पेशी आहेत, स्वादुपिंडाशी रिलेटेड पेशी आहेत. तर या पेशी सगळ्या काय आहेत, रिलेटेड टू, त्या सगळ्या एकत्र येतात. त्यापासून उती, उतीपासून पुढे अवयव आणि अवयवापासून पुढे अवयव संस्था आणि मानवी शरीर तयार होते. तर हे असं झालं त्याची ही कन्सेप्ट. तर आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला या मूलपेशी मिळवायच्या असतील तर त्या साधारणतः जो युग्मनज तयार झालेला आहे तो 5व्या ते 7व्या दिवसापर्यंत पासून त्या ज्या पेशी आहेत त्या पेशी आपल्याला घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या पेशी घ्यायच्या कशा,
तर एखाद्या प्रेग्नेंट लेडीच्या शरीरामध्ये जाऊन त्या पेशी काढून घ्यायच्या वगैरे का, तर असं काही करायचं नाहीये. तर एक गोष्ट तुम्ही आठवा, इन विट्रो फर्टिलायझेशन ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये काय केलं जायचं, तर जे स्पर्म आहेत किंवा जे एग आहेत, हे दोघं जण एकमेकांवरती सोडल्यानंतर त्याच्यापासून एक युग्मनज तयार व्हायचा. म्हणजे ते व्हेरियस क्वांटिटीमध्ये ते युग्मनज तयार व्हायचे. त्यातले जे रिक्वायर्ड आहेत ते त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जायचे आणि जे आपल्याला ते जे रिक्वायर्ड नाही किंवा जे उरलेले आहेत युग्मनज ते फेकून न देता त्याच्यावरती अशा प्रकारे लॅबोरेटरीजमध्ये प्रयोग केले जातात. आता तो जो युग्मनज आहे त्याच्यापासून हळूहळू पुढे विभाजन होत जाणार, तर त्या युग्मनज किंवा त्या पेशीवरती योग्य ते बायोकेमिकल टाकलं जातं. त्या बायोकेमिकल थ्रू पेशी बनवली जाते. पेशीपासून पुढे उती बनवली जाते आणि उतींपासून इच्छित असे अवयव सुद्धा बनवले जाऊ शकतात. म्हणजेच काय, 5व्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो पेशी आहेत या पेशींचा गोळा घ्यायचा, त्याच्यावरती योग्य ते बायोकेमिकल्स त्याच्यावरती टाकायचे, त्याच्यापासून त्या पेशी तयार करायच्या, उती तयार करायच्या आणि आपल्याला हवे असलेले अवयव सुद्धा आपण तयार करू शकतो. तर हे झालं भ्रूणीय मूलपेशींशी रिलेटेड. आता पुढचा आहे ते प्रकार आहे तो आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. म्हणजे वयस्क शरीरामध्ये या मूलपेशी आढळतात. तर त्याचे सोर्सेस 3 आहेत. पहिला आहे अस्थिमज्जा, दुसरा आहे मेदउतींच्या मध्ये या सेल्स आढळतात आणि रक्तपेशींच्या मध्ये अशा प्रकारच्या या मूलपेशी आढळतात. शिवाय एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी नाळ असते ही नाळ कट केली जाते आणि त्या नाळ कट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे रक्त आहे हे रक्त या रक्तामधून सुद्धा मूलपेशी मिळवल्या जातात. तर त्यासाठी सुद्धा एक कन्सेप्ट आहे, एक प्रोसिजर आहे. ऍक्च्युली ही जी प्रोसिजर आहे ही तुमच्या बुकमध्ये दिलेली नाहीये. फॉर युअर नॉलेज, फॉर युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी हे ऍड केलेली आहे. तर एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्माला आल्यानंतर त्याची जी नाळ आहे ही नाळ कट केली जाते. त्या नाळेमध्ये जे रक्त आहे हे रक्त एक पाऊच मध्ये किंवा एक छोटीशी कलेक्शन बॅग आपण म्हणूया त्यामध्ये ते व्यवस्थित स्टोअर केलं जातं. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ते म्हणजे ते जे ब्लड आहे त्याच्यावरती थोडंसं अनालिसिस केलं जातं, काही एक्झामिनेशन केल्या जातात. त्यानंतर ते पुढे ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर एक व्यवस्थित स्पेशल कंटेनर असतं त्यामध्ये ते स्टोअर केलं जातं आणि ज्या ठिकाणी ब्लड बँकिंग आहे, कॉर्ड ब्लड बँकिंग आहे त्या ठिकाणी ते व्यवस्थित स्टोअर केलं जातं. तर अशा प्रकारच्या ज्या कॉर्ड ब्लड बँकिंग आहेत यामध्ये -135°C ते -190°C इतकं कमी तापमान असतं. त्यामध्ये द्रवरूप नायट्रोजन असतो आणि अशा या द्रवरूप नायट्रोजन आणि इतक्या कमी टेम्परेचरमध्ये हे जे काही नाळेतील रक्त आहे जे आपण स्टोअर केलेलं आहे स्पेशल बॅगमध्ये किंवा स्पेशल कंटेनरमध्ये ते त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जातं फॉर द फ्युचर पर्पज. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये जर काही आजार झाला, रोग झाला तर त्या स्टेम सेल्स वरती योग्य ते बायोकेमिकल वगैरे टाकून त्या पेशी पुन्हा निर्माण करता याव्यात आणि ते पुन्हा तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करता यावं या हेतूने त्या स्टोअर केल्या जातात. तर पुढचा पॉइंट आहे तो आहे मूलपेशींचे उपयोग. मूलपेशी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते हे जर आपण बघितलं तर त्या मूलपेशीचा उपयोग काय आहे हे बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला आहे ते आहे पुनर्जीवन उपचार आणि त्यातलाच तो आहे सेल थेरपी ट्रीटमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, आता जो काही मधुमेह हा आजार आहे, त्याचबरोबर हृदयविकार आहेत, पार्किन्सन्स आहे, अल्झायमर्स आहे, तर हे जे आजार असे आहेत याच्यावरती मूलपेशींचा उपयोग करून सेल थेरपी केली जाते. तर ती कशी केली जाते फॉर एक्झाम्पल आपण बघूया. तर मानवी शरीरामध्ये स्वादुपिंड असते, माहिती आहे. तर या स्वादुपिंडाचं काय कार्य आहे, एक पाचक रस निर्माण करणे. तर त्याच्यामध्ये बीटा सेल्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठले सेल्स असतात, बीटा सेल्स असतात आणि हे बीटा सेल्स काय करत असतात, इन्सुलिन क्रिएट करत असतात. त्यामुळे काय होतं, जी बॉडीची ग्लुकोज लेवल आहे ही ग्लुकोज लेवल कंट्रोलिंग मध्ये राहते किंवा मेंटेन राहत असते. समजा या बीटा सेल्स मध्ये काही बिघाड झाला तर काय होणार, इन्सुलिन तयार करण्यामध्ये सुद्धा बिघाड होणार. त्यामुळे ग्लुकोज लेवल जे आहे ते मेंटेन ठेवण्यामध्ये सुद्धा बिघाड होणार. त्यामुळेच काय होणार आहे, मधुमेह हा आजार जडणार आहे. तर या मधुमेहावरती सेल थेरपी कशी केली जाते, बाय युझिंग अ मूल पेशी किंवा बाय युझिंग अ स्टेम सेल्स म्हणूया आपण. तर ते कसे केले जातं, तर ह्या ज्या बीटा सेल्स आहेत त्या बीटा सेल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्या व्यक्तीमधून. त्यानंतर त्या लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावरती रिप्रोग्रामिंग किंवा एक प्रकारचं त्या दुरुस्त करतात असं आपण म्हणूया आणि त्या ज्या दुरुस्त केलेल्या पेशी आहेत त्या पुन्हा त्या
व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केल्या जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन सेल थेरपी फॉर द डायबिटीज. त्यामुळे काय होणार, आता या दुरुस्त केलेल्या बेटा सेल्स त्या व्यक्तीमध्ये गेल्यानंतर त्याचं जे इन्सुलिन निर्माण करण्याचं काम आहे हे व्यवस्थित राहणार, ग्लुकोजची लेवल सुद्धा कंट्रोल राहणार आणि जो डायबिटीज आहे हा नियंत्रित राहणार. त्यानंतर दुसरा आजार आहे तो आहे अल्झायमर्स. आता अल्झायमर्स हे नाव तुम्ही ऐकलं असाल, पण अल्झायमर्स मध्ये नेमकं काय होतं तर बघा, एखादी गोष्ट तर अल्झायमर्स या आजारामध्ये या आजाराचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात राहत नाहीत. म्हणजे काल रात्री तो काय जेवला, किंवा सकाळी उठल्यानंतर त्याने काय केलं, किंवा थोडं अर्ध्या तासापूर्वी तो काय करत होता, असं याला शॉर्ट मेमरी लॉस असं म्हणतात. तर हा आजार यालाच अल्झायमर असं म्हणलं जातं. तर या व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होत असतो. तर नॉर्मल व्यक्ती जो असतो त्याचा हा ब्रेन असा असतो, तर जो अल्झायमर्स डिसीज आहे ह्या व्यक्तीचा जो ब्रेन आहे हा असा, म्हणजे तो थोडा कमकुवत झालेला असतो. तर या आजारामध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी जे सेल्स आहेत, ब्रेन सेल्स आहेत, हे घेतले जातात. त्याच्यावरती ते थोडेसे लॅबोरेटरीज मध्ये वगैरे त्याचे ते रिप्रोग्रामिंग केले जातात. म्हणजे आपण थोडक्यात म्हणूयात की दुरुस्त केल्या जातात त्या, आणि त्या पेशी, दुरुस्त केलेल्या पेशी पुन्हा त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या पेशंटमध्ये त्या ट्रान्सप्लांट केले जातात. त्यामुळे पुन्हा काय होणार आहे, त्याचा जो काही पेशी आहे त्या पेशींचं कार्य व्यवस्थित चालू राहणार आणि त्याचा जो आजार आहे हा कमीत कमी होण्यासाठी मदत होणार. हे झालं अल्झायमर्सशी रिलेटेड. त्यानंतर हृदयविकाराशी रिलेटेड सुद्धा असंच आहे. हृदयविकाराशी रिलेटेड, समजा हृदयाशी रिलेटेड या ठिकाणी ज्या काही पेशी आहेत या पेशींच्या मध्ये समजा काही बिघाड झालाच, तर त्यावेळेला काय केलं जातं, इथल्या ज्या काही पेशी आहेत या पेशी एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात, त्याच्यावरती थोडंसं रिप्रोग्रामिंग केलं जातं. रिप्रोग्रामिंग केलेल्या ज्या दुरुस्त केलेल्या पेशी आहेत त्या पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. त्याचबरोबर पार्किन्सन्स डिसीज मध्ये सुद्धा असंच असतं. आता पार्किन्सन्स डिसीज म्हणजेच काय, तर एखादा जर अशी तुम्ही काही व्यक्ती बघितली असाल तर त्या व्यक्तीचं बघा, एखादी वस्तू पकडताना हात थरथरतात, किंवा चालत असताना थरथरतात, किंवा काही पकडत असताना, जेवत असताना वगैरे हात थरथरत असतात. तर अशा व्यक्तीला हा पार्किन्सन्स डिसीज आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल त्याला मेंदूकडून ज्या काही संकेत मिळायला हवेत किंवा त्याला जे काही मेसेज मिळायला हवा तो थोडा कमी पडतो आणि त्यामुळे हा आजार होत असतो. तर अशा व्यक्तीमध्ये सुद्धा ही सेल थेरपी केली जाते. त्यासाठी ही सायकल दिसत आहे बघा, त्याच्यामध्ये जो फिब्रोब्लास्ट ह्याच्या सेल्स आहेत त्या घेतल्या जातात आणि त्या थोड्याशा करेक्ट केल्या जातात. करेक्ट केल्यानंतर त्या सेफली आहेत का, त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का चेक केली जाते आणि त्या अगेन पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. तर अशा प्रकारे हे जे आजार आहेत या आजारांवरती ही सेल थेरपी यूज केली जाते. त्यानंतर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी हे जे रोग आहेत या रोगांच्या मध्ये सुद्धा ज्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जातो. ॲनिमिया म्हणजेच काय, रक्ताची कमतरता, अशामध्ये सुद्धा मूलपेशींचा वापर केला जातो. ल्युकेमिया म्हणजेच काय, रक्ताचा कॅन्सर, तो एक प्रकार आहे. थॅलेसेमिया याच्यामध्ये सुद्धा मूलपेशींचा उपयोग केला जातो. त्यानंतर आता मूलपेशींचा उपयोग अवयव रोपणासाठी सुद्धा केला जातो. ज्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, यकृत फेल झालेले आहे, अशा व्यक्तींच्या मध्ये या मूलपेशींचा उपयोग केला जातो. ते अवयव बनवले जातात आणि पुन्हा ते रोपण केले जातात. तर आता पुढचा पॉइंट आहे तो आहे अवयव प्रत्यारोपण, म्हणजेच काय, ऑर्गन ट्रान्सप्लांट. तर हल्लीचं जे काही जीवनमान सुरू आहे किंवा जीवनशैली लोकांची सुरू आहे ती कशी आहे, फार धावपळीची सुरू आहे, व्यायामाची कमतरता आहे, फास्ट फूड खाण्याची जास्तीत जास्त सवय लागलेली आहे, तसेच काही बॅड हॅबिट्स सुद्धा लागलेले आहेत, बाहेर पोल्युशन भरपूर आहे. तर या सगळ्याचा परिणाम कशावरती होतो, मानवी शरीरावरती होत असतो. आणि त्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये जे काही बहुमूल अवयव आहेत, हृदय आहे, किडनी आहे, यकृत आहे, याच्यावरती त्याचा परिणाम होतो. ते थोडे कार्यक्षम होतात, त्यांचं नियंत्रण बिघडत राहतं. तर हे सर्व होत राहतं आणि त्याच्याशी रिलेटेड ही जी वेगळी कन्सेप्ट काढलेली आहे ती आहे अवयव प्रत्यारोपण. म्हणजे समजा एखादा अवयव खराब झाला किंवा निकामी झाला तर त्या ठिकाणी दुसरा अवयव बसवणे याला अवयव प्रत्यारोपण असं म्हणलेलं आहे. आता ही जी सायकल आहे, ही प्रोसेस आहे, ही एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावून सांगते. समजा एखाद्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, तर त्यावेळेला काय केलं जातं, त्या व्यक्तीचे जे काही टेस्ट आहेत, डायग्नोसिस केलं जातं, त्यानंतर त्याच्या फॅमिलीशी डिस्कशन केलं जातं, त्यानंतर मेडिकल इव्हॅल्युएशन म्हणजेच त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर आहे का, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, तसेच त्याचा रक्तगट आणि त्याला मॅच होणारी किडनी कुठली आहे हे सगळं बघितलं जातं. त्यालाच मेडिकल इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं.
त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड, त्याच्या किडनीशी मॅचिंग अशी रिलेटेड किडनी जी आहे ही शोधली जाते. ती शोधल्यानंतर जी व्यक्ती त्याला किडनी देणार आहे त्या व्यक्तीची ती किडनी काढली जाते, ती प्रिझर्व केली जाते, व्यवस्थित ठेवली जाते. समजा या एकाच हॉस्पिटलमध्ये जर सगळ्या त्या सर्जरी होणार असतील तर लगेच ती ट्रान्सप्लांट केली जाते. बट एका हॉस्पिटलमध्ये किडनी काढली आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर ती ट्रान्सप्लांट करायची असेल तर ती व्यवस्थित ट्रान्सपोर्ट केली जाते आणि लगेचच ज्या व्यक्तीला रिक्वायर्ड आहे त्या व्यक्तीमध्ये ती किडनी ट्रान्सप्लांट केली जाते, म्हणजे ते अवयव रोपण प्रत्यारोपण केलं जातं. तर ही सगळी जी प्रोसेस झाली यालाच अवयव प्रत्यारोपण असं म्हटलं जातं. आता किडनीचंच उदाहरण मी घेतलं तर यामध्ये शरीरामध्ये 2 किडन्या असतात, त्यातल्या दोन्ही किडनी एक जरी किडनी असली तरी माणसाचे आयुष्य सुरू राहू शकते. परंतु दोन्हीच्या दोन्ही जरी फेल झाल्या तर मात्र आयुष्य जगण्याला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे एक किडनी एक व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल तर त्याच्यावरती आयुष्य जगू शकतो. परंतु विद्यार्थ्यांनो, यकृत असू देत, डोळे असू देत, हृदय असू देत, हे जे अवयव आहेत हे अवयव फक्त आणि फक्त मृत्यूनंतरच दान करता येतात. किडनी असा अवयव आहे की ती जिवंत असताना दान करता येते, परंतु यकृत, डोळे आणि हृदय हे जे 3 अवयव आहेत हे फक्त आणि फक्त मरणोत्तर मृत्यूनंतरच ते दान करण्यात येतात. आता त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो आहे अवयवदान आणि देहदान. तर आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीनुसार कसं आहे की एखादा व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचे दहन करणे किंवा अंत्यसंस्कार केले जातं. तर असं न करता आता समजा एखाद्या व्यक्तीचा अवयव किंवा त्याचा जो देह आहे या देहामध्ये डोळे आहेत, यकृत आहे, किडनी आहे, हृदय आहे, हे सगळे जे अवयव आहेत ते जर चांगले असतील तर ते दुसऱ्या एखाद्या गरजवंत व्यक्तीला त्याचा उपयोग व्हावा हा उदात्त हेतू किंवा हा मोठा हेतू जो आहे हा देहदान या संकल्पनेमध्ये आलेला आहे. अवयव दान करणे म्हणजेच काय? किडनी दान करणे, त्याचबरोबर डोळे, यकृत, किडनी, त्यानंतर हृदय पेशी, या सगळ्या पेशी दान करणे, त्याचबरोबर देह दान करणे. या ज्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्टनुसार किंवा या संकल्पनेनुसार आपल्या मृत्यूनंतर आपले जे अवयव आहेत हे इतर गरजवंताला त्याचा उपयोग व्हावा, त्याचं आयुष्य, एखादा आंधळा व्यक्ती असेल तर त्याला आपले डोळे जावेत, त्याचं आयुष्य सुखकर व्हावं, या इतका मोठा हेतू या संकल्पनेमागे आहे. तर या संकल्पनेची भारतामध्ये जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त ऑर्गन डोनर व्हायला हवं आणि जेणेकरून ज्याला गरज आहे त्याला त्याच्या आयुष्याचं गिफ्ट द्यायला हवं. या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे सेंटेन्स बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये मी थोडस करेक्शन करते, ते म्हणजे मरावे परी अवयवरूपी उरावे. अवयवरूपी उरावे म्हणजेच काय, आपल्या मरणानंतर आपले जे अवयव आहेत हे इतर कुठल्या तरी गरजवंताच्या शरीरामध्ये जावे, त्याचं आयुष्य जे आहे हे सुखकर व्हावं. समजा आपल्या मरणानंतर आपले जे डोळे आहेत ते एखाद्या अंध व्यक्तीला गेले तर ते त्या व्यक्तीला त्याचा किती उपयोग होऊ शकतो, त्याचं आयुष्य व्यवस्थित सुखकर जगण्यास त्याला मदत होऊ शकते. म्हणजेच काय, मरावे परी कीर्तिरूपी तसेच अवयवरूपी सुद्धा उरावे. तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपला या चॅप्टरचा पार्ट पहिला. पुढच्या चॅप्टरमध्ये जैव तंत्रज्ञान ही कन्सेप्ट घेतली जाणार आहे. आता समजा हा जो पहिला पार्ट आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट वाटला तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता. थँक्यू.